नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्समध्ये. ही महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सची ब्रह्मास्त्र सिरीज जी आहे, तुम्ही आता बघत आहात. ब्रह्मास्त्र सिरीज जी आहे तुमची थेरी आणि एमसीक्यू दोन्ही पण पोर्शनला टार्गेट करत आहे आणि त्यामुळे तुमची नॉर्सेट, एसआरसी, सीआरबी, आरआरबी व इतर ज्या सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम तसेच स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत जसं की डीएमई, आरटीएचएस आणि सीएचओ यांच्यासाठी पण तुम्हाला ही सीरीज जी आहे ती उपयुक्त ठरणार आहे. तर आपण रेस्पिरेटरी सिस्टम आता सुरू केलेली आहे. रेस्पिरेटरी सिस्टम आपण स्टार्ट केलेली आहे. रेस्पिरेटरी सिस्टमचा आपण कालच्या एपिसोडमध्ये एनाटॉमी वगैरे आपण काल बघितलेलं आहे. तर आज आपण रेस्पिरेशनची जी फिजिओलॉजी आहे, रेस्पिरेशनची जी फिजिओलॉजी आहे, ते आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल करत असेल अजून पण, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे? तर आपण स्टार्ट करूया. फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन बघताना आपल्याला सर्वप्रथम हे बघायला पाहिजे, की आपण जे रेस्पिरेशन जे करतो, त्याचं रिझन काय? रेस्पिरेशनचं रिझन काय? आपण जे ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हे आपण कळत-नकळत दिवसातून दररोज करत असतो. पण हे करण्यामागचं बॉडीचं रिझन काय आहे? हे आपण अगोदर बघायला पाहिजे. तर जेव्हा बॉडीला एनर्जीची गरज असते, बॉडीला जेव्हा एनर्जीची गरज असते, ती एनर्जी कुणापासून मिळते बॉडीला? एकतर कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन, ठीक आहे, किंवा प्रोटीन किंवा फॅट या 3 गोष्टीपासून बॉडीला एनर्जी मिळत असते. तर ह्या 3 गोष्टीची ह्या 3 गोष्टीपासून बॉडीला कशी एनर्जी मिळते? तर याचं काय होतं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन काय होतं? एटीपी तयार होतं. हे ऑक्सिडेशन वेगवेगळ्या सायकल्सद्वारे होतं. कुठे होतं? ग्लायकोलिसिसमध्ये होतं, ठीक आहे. ग्लायकोलिसिसमध्ये होतं, त्याच्यानंतर क्रेब्स सायकलमध्ये होतं. अशा वेगवेगळ्या सायकल्समध्ये ऑक्सिडेशन हे होत असतं. आणि ह्या ऑक्सिडेशनसाठी आपल्याला शरीराला काय लागते? ऑक्सिजनची गरज लागते, O2ची गरज लागत असते. त्यामुळे आपल्याला जे आहे एक्स्पिरेशन करावं लागतं. आणि जेव्हा आपण बॉडीमध्ये ऑक्सिडेशन होतं, जेव्हा बॉडीमध्ये ऑक्सिडेशन हे होत असतं, तेव्हा बाय प्रॉडक्ट म्हणून काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो. आणि हा कार्बन डायऑक्साईड वॉश आउट करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी टू रिमूव्ह फ्रॉम बॉडी आपण काय करत असतो? एक्सपिरेशन करत असतो. एक्सपिरेशन म्हणजे काय करत असतो आपण? ब्रीथ आउट करत असतो. ब्रीथ आउट करत असतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय, की आपण रेस्पिरेशन जे आहे म्हणजेच इन्हेलेशन आहे. इन्हेलेशन म्हणजेच इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन म्हणजे काय? ब्रीथ आउट किंवा एक्झेलेशन. इन्हेलेशन किंवा एक्झेलेशन हा आपण का करत असतो? कारण आपल्या शरीराला एनर्जी लागते आणि एनर्जी कशापासून मिळते? एटीपी पासून मिळते आणि एटीपी आपल्याला कधी मिळणार? जेव्हा कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅट या तिघापैकी कुणाचं जरी ब्रेकडाउन झालं, ऑक्सिडेशन झालं, तेव्हाच आपल्याला एनर्जी मिळणार आहे. मग ते कुठून मिळू शकते आपल्याला? ग्लायकोलिसिसपासून मिळू शकते आणि क्रेब सायकल पासून ते मिळू शकते. त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे, की ग्लायकोलिसिस जे आहे ते अनारोबिक कंडिशनमध्ये होऊ शकतं. अनारोबिक कंडिशन म्हणजे कुठली कंडिशन? जिथे O2 नसेल. O2 जर नसेल ना, तरी पण ही ग्लायकोलिसिस जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊ शकते. पण जर ग्लायकोलिसिस झालं तर तुम्हाला एटीपी काय मिळतात? खूप कमी प्रमाणात एटीपी मिळतात. म्हणून ग्लायकोलिसिस ही ह्यूमनसाठी जे आहे ते फायदेशीर नाही आहे. म्हणून ह्यूमनसाठी जर कुठली फायदेशीर असेल, तर ती आहे क्रेब सायकल. का? तर क्रेब सायकलमध्ये आपल्याला जे एटीपी मिळतात. जी क्रेब सायकल पूर्ण होते आणि जे एटीपी मिळतात ते आपल्याला जर O2 असेल तरच मिळतात. ठीक आहे. O2 असेल तरच मिळतात आणि याच्यातून जे एटीपी मिळतात ते जास्त असतात. ठीक आहे. म्हणून एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून जर आपण ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल केली तर आपल्याला ग्लायकोलिसिसमध्ये काय मिळणार? कमी एटीपी मिळणार आणि क्रेब सायकलमध्ये आपल्याला काय मिळणार? जास्त एटीपी मिळणार. म्हणून ह्यूमन्समध्ये 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 एरोबिक एरोबिक रेस्पिरेशन हे होत असतं. आणि काही बॅक्टेरियाज वगैरेमध्ये अनारोबिक रेस्पिरेशन होत असतं. कारण त्यांच्या नीड्स कमी आहेत, त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट कमी आहे म्हणून ते काय होतात? एनारोबिक कंडिशनमध्ये पण सर्व्हायव्ह करू शकतात. पण ह्यूमन्स अनारोबिक कंडिशनमध्ये सर्व्हायव्ह करू शकत नाही. ह्यूमन्सला सर्व्हायव्ह करण्यासाठी एरोबिक कंडिशन हीच लागत असते. ठीक आहे. तर आता आपण जी फिजिओलॉजी आहे ती बघूया. आपण रिझन बघितलं की आपल्याला का करायला लागतं रेस्पिरेशन कारण आपल्याला एनर्जीची गरज असते
आणि प्रत्येक बॉडीमधलं कुठलंही फंक्शन करायचं असेल, तर त्याला एनर्जीची गरज ही तुम्हाला लागणारच आहे. आणि त्या एनर्जीची गरज भागवण्यासाठी आपण ऑक्सिजन हे आत घेत असतो आणि त्याचं जे बाय प्रॉडक्ट कार्बन डायऑक्साईड तयार होतं, ते आपण बाहेर सोडतो. ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही काही प्रॉब्लेम नाही. तर आपण बघूया की फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे. ॲक्चुअल फिजिओलॉजी रेस्पिरेशन आपण जे करतो ते कसं करतो? तर जी रेस्पिरेशनची फिजिओलॉजी आहे ती स्टार्ट होते कुठपासून? ब्रीथिंगपासून. ब्रीथिंगपासून रेस्पिरेशनची जी आहे ती फिजिओलॉजी स्टार्ट होते. मग ब्रीथिंग झाल्याच्या नंतर मग काय होतं? तुमचं एक्सटर्नल रेस्पिरेशन होतं. त्याच्यानंतर काय होतं? इंटर्नल रेस्पिरेशन. तर ब्रीथिंगचे पण 2 फेजेस आहेत. ब्रीथिंगचे 2 फेजेस कुठले? एक आहे इन्स्पिरेशन, एक आहे एक्सपिरेशन. इन्स्पिरेशनला आपण इन्हेलेशन म्हणू शकतो का? इन्हेलेशन म्हणू शकतो का? तर हो, म्हणू शकतो. इन्हेलेशन म्हणू शकतो का? तर म्हणू शकतो. ब्रीथ इन म्हणू शकतो का? तर हो, म्हणू शकतो. एक्सपिरेशनला आपण काय म्हणू शकतो? एक्झालेशन म्हणू शकतो का? म्हणू शकतो. ठीक आहे. ब्रीथ आउट म्हणू शकतोय का? ठीक आहे, म्हणू शकतो. इथपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नाही. आपण जी ब्रीथिंगची प्रोसेस आहे, ती आपण आता डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. ब्रीथिंग. ब्रीथिंगचे मी 2 काय टाइप सांगितले होते. एक आहे इन्स्पिरेशन आणि एक आहे एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन हे आपण म्हणणार. इन्स्पिरेशनलाच आपण काय म्हणतो? ब्रीथिंग इन. आणि इन्स्पिरेशन ही कशी आहे? ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला इन्स्पिरेशन म्हणजे श्वास आत घेण्यासाठी जी आपल्याला आहे ती एनर्जी खर्च करावी लागते. ॲक्टिव्ह प्रोसेस आहे म्हणजे काय? इट रिक्वायर्स एनर्जी. आणि एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये आपण प्रोव्हाईड करतो की एटीपीच्या फॉर्ममध्ये आपण ही एनर्जी प्रोव्हाईड करत असतो. जेव्हा आपण इन्स्पिरेशन करतो, तेव्हा आपल्या बॉडीमधले सर्टन मसल्स जे आहेत, सर्टन मसल्स ज्या आहेत, त्या यूज होत असतात. यूज होत असतात. सर्टन मसल्स आहेत, त्या यूज होतात. त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर ग्रेडियंट तयार होतो, व्हॉल्यूम ग्रेडियंट तयार होतो आणि त्या प्रेशर ग्रेडियंटमुळे जे आहे, ते आपण एअर जी आहे ती आत घेत असतो. तर कुठल्या-कुठल्या मसल्स आहेत, ज्या की आपण इन्स्पिरेशनमध्ये यूज करू शकतो. तर आपण प्रायमरी मसल्स पण म्हणूया आणि ॲक्सेसरी मसल्स पण म्हणूया. प्रायमरी मसल्स आपण कधी वापरतो? जेव्हा आपण नॉर्मल ब्रीथिंग करतो. आपण नॉर्मल ब्रीथिंग करतो तेव्हा आपण प्रायमरी मसल्स ह्या वापरत असतो आणि आपण ॲक्सेसरी मसल पण कधी वापरतो? जेव्हा आपल्याला डीप ब्रीथिंग करायची असते किंवा प्रोलॉन्ग ब्रीथिंग करायची असते, तेव्हा आपण ॲक्सेसरी मसल वापरत असतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण प्रायमरी मसलमधले कुठले-कुठले एक्झाम्पल बघूया. ते आहे फर्स्ट आहे आपलं डायफ्राम. डायफ्रागम जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये थोड्याशा कॅव्हिटीमध्ये काय होतं, एक व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर डिक्रीज होतं. त्यामुळे आपण डायफ्रागम हे जे आहे, ते आपण नॉर्मल ब्रीथिंगमध्ये आपल्या यूज होतं आणि आपण त्याला प्रायमरी असं मसल असं म्हणतो. तर डायफ्रागममुळे जवळपास 70% जे ब्रीथिंग जी हवा आत जाते, जवळपास 70% जी एअर जी आहे, ती फक्त डायफ्रागमच्या कॉन्ट्रॅक्ट होण्यामुळं इन्हेल केली जाते. नेक्स्ट मसल जी आहे, ती आहे आपली एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. इंटरकोस्टल मसल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा तुमचा स्टर्नम आहे आणि ह्या तुमच्या अशा रिब्स आहेत. किती रिब्स असतात? 12 पेअर्स असतात रिब्सच्या आणि ह्या रिब्सच्या मध्ये हा जो काही स्पेस आहे, इथे सर्टन मसल्स असतात आणि त्या मसलला आपण एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल असं म्हणतो आणि जे आतल्या साइडला असतात त्याला आपण इंटर्नल इंटरकोस्टल मसल्स असं म्हणत असतो. म्हणजे हे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आहे. ह्या काय करतात तुमच्या बॉडीमधून अपवर्ड आणि बॅकवर्ड असं कॉन्ट्रॅक्ट होतात. अपवर्ड आणि बॅकवर्ड कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि याच्यामुळे काय होतं तुमचं जो व्हॉल्यूम आहे, काय होतो व्हॉल्यूम वाढतो आणि जेव्हा-जेव्हा व्हॉल्यूम वाढतो, तेव्हा-तेव्हा प्रेशर काय होतं, कमी होतं. आता हे तुमचं ही जी डायग्राम आहे, तुम्ही नेक्स्ट पेजवर येतो, तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. हा समजा तुमचा थोरॅसिक कॅव्हिटी आहे आणि इथे ही एक ओपनिंग आहे, जी की तुमची नेझल ओपनिंग किंवा ओरल ओपनिंग असेल आणि हे तुमचं काय आहे एन्व्हायर्नमेंट आहे आणि हे तुमचं काय आहे थोरॅसिक थोरॅसिक कॅव्हिटी आहे.
एन्व्हायर्नमेंटचं जे प्रेशर असतं, एन्व्हायर्नमेंटल एअरचं जे प्रेशर असतं ते असतं 760 एमएमएचजी. 760 एमएमएचजी हे एन्व्हायर्नमेंटचं प्रेशर आहे. ठीक आहे. आता ही तुमची थोरॅसिक कॅव्हिटी आहे. ही तुमची थोरॅसिक कॅव्हिटी आहे आणि हा तुमचा खाली डायफ्रागम. ठीक आहे. काही वेळानंतर जेव्हा डायफ्रागम कॉन्ट्रॅक्ट होतो ब्रीथिंग करताना, तेव्हा हा डायफ्रागम तुमचा असा इथे जातो. हा तुमचा डायफ्रागम इथे गेला. म्हणजे तुमचा हे काय झालं एवढा व्हॉल्यूम जो आहे तो वाढला. व्हॉल्यूम वाढला म्हणजे काय झालं इथलं प्रेशर कमी झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आहे, त्या काय करणार, हा छातीचा जो तुमचा पिंजरा आहे, ठीक आहे, त्याला आपण रिब केज असं म्हणतो. त्याला अपवर्ड आणि असं बॅकवर्ड पुश करणार. तर तुमच्या ह्या समजा तुमच्या रिब्स आहेत, ह्या तुमच्या रिब्स आहेत आणि ह्या तुमच्या इंटरकोस्टल मसल्स आहेत. ह्या काय करणार तुमच्या जे रिब केज जो आहे त्याला असं अपवर्ड आणि बॅकवर्ड अशी मूव्हमेंट करणार. त्याच्यामुळे तुमचा जो पिंजरा आहे तो काय होणार असा पुढे येणार. ठीक आहे. त्याच्यामुळे पण काय होणार व्हॉल्यूम जो आहे तुमचा वाढला जातो. रिब केजचं पण रिब केजमुळे काय होतं, रिब केजच्या मूव्हमेंटमुळे रिब केज मूव्हमेंट होतात. कशामुळे होतात? तर एक्स्टर्नल इंटरकोस्टल इंटरकोस्टल मसलमुळे होतात आणि नंतर काय होतं व्हॉल्यूम वाढतो, व्हॉल्यूम वाढतो आणि तर आपण काय होतं प्रेशर कमी होतं. ठीक आहे. जे तुमचं एन्व्हायर्नमेंटचं प्रेशर आता किती आहे 760 एमएम जे आहे आणि हे जे डायफ्रागम आणि जे एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आहेत, याच्यामध्ये तुमचं इंट्राथोरॅसिक प्रेशर आहे. इंट्राथोरॅसिक प्रेशर म्हणजे काय? प्रेशर इन द थोरॅक्स. थोरॅक्समध्ये प्रेशर किती होतं? 758 एमएम-एचजी तेवढं होतं. ठीक आहे. मग तुमचं जे रिझल्टिंग प्रेशर आहे, नेट रिझल्टिंग प्रेशर जे आहे, ते तुमचं किती थोरॅक्समध्ये किती होतं? -2 एमएम-एचजी होतं. म्हणजे प्रेशर कसं आहे तुमचं आता निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. मग निगेटिव्ह प्रेशर तयार झाल्यामुळे काय होणार? एन्व्हायर्नमेंटचं प्रेशर 760 आहे आणि इंट्राथोरॅसिक प्रेशर किती आहे? 758. प्रेशर जास्त कुठं आहे? एन्व्हायर्नमेंटमध्ये आहे. प्रेशर कमी कुठं आहे? थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये प्रेशर कमी आहे. म्हणून एक प्रेशर एअरची जी नॉर्मल टेंडन्सी आहे ती काय आहे? हाय प्रेशर टू लो प्रेशर एअर काय करणार? ट्रॅव्हल ऑब्व्हियसली करणार. म्हणून जे तुमचं बाहेरचं एन्व्हायर्नमेंटमध्ये जी एअर आहे ती काय होते? थोरॅक्समध्ये पुल आउट, पुल इन केली जाते. ठीक आहे. एन्व्हायर्नमेंटलमध्ये जी काही एअर आहे ती काय केली जाते? थोरॅक्समध्ये पुल इन केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जी आपली इन्स्पिरेशनची जी आहे प्रोसेस ती कंप्लीट होते. आणि हा जो आपला डायफ्रागम आहे, ठीक आहे. हा जो आपला डायफ्रागम आहे त्याला फ्रेनिक फ्रेनिक नर्व्हचा सप्लाय असतो. फ्रेनिक नर्व्हचा सप्लाय असतो. फ्रेनिक नर्व्ह कुठून येते? ती तुमची सर्व्हायकल सर्व्हायकल प्लेक्सस म्हणून येते. सर्व्हायकल प्लेक्सस हे कुठे असतो? C1 टू C5 मध्ये सर्व्हायकल प्लेक्सस असतो आणि तिथून काय होतं तुमच्या डायफ्रागमला काय होतं नर्व्ह सप्लाय हा मिळत असतो. आता हे झाले आपली प्रायमरी मसल कुठल्या-कुठल्या एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रागम म्हणजे डायफ्रागम मसल. हे काय प्रायमरी जे तुमच्या मसल्स आहेत ज्या की रेस्पिरेशनमध्ये अ, अ, हे पार्टिसिपेट करतात. रेस्पिरेशनमधले पण कुठल्या ह्याच्यामध्ये इन्स्पिरेशन ह्या पिरियडमध्ये आणि जेव्हा आपण एअर आत घेतो, जेव्हा इन्स्पिरेशन करतो, तेव्हा एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रागम ह्या दोघांचा काय असतो खूप महत्त्वाचा वाटा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा आपल्याला डीप ब्रीथिंग करायची असते, ही आपली नॉर्मल ब्रीथिंग झाली. पण जेव्हा आपल्याला डीप ब्रीथिंग करायची असते, तेव्हा आपण काही एक्सेसरी मसल्सचा यूज करतो. तेव्हा आपण काय करतो, काही एक्सेसरी मसल्सचा आपण यूज करतो. तर त्या एक्सेसरी मसल कुठल्या-कुठल्या आहेत? एक आहे तुमची स्टर्नो लिडो मॅस्टॉइड मसल. दुसरी आहे तुमची ट्रॅपेझियस मसल. थर्ड आहे तुमची पेक्टोरॅलिस मसल. पेक्टोरॅलिस मसल. त्या काही तुमच्या ॲक्सेसरी मसल आहेत. जेव्हा तुम्हाला डीप ब्रीथिंग करायची गरज असते, तेव्हा ह्या पण मसल्स काय करतात तुम्हाला हेल्प करत असतात. त्याच्यानंतर मग आपण काय बघणार, हा आपलं इन्स्पिरेशन झालं. एकदा आपण रिवाइज करूया परत एकदा एकदम लवकर. इन्स्पिरेशन काय आहे? ब्रीथिंग घेण्याची फेज आहे, ठीक आहे. ती एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे का? कारण तिला एनर्जी लागत असते. त्याच्यामुळे मसल्स ह्या काय करतात कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि जेव्हा आपल्याला मसल कॉन्ट्रॅक्ट करायची असते, तेव्हा आपल्याला एटीपी हे लागत असतो. ठीक आहे. त्यानंतर याच्या प्रायमरी मसल्स बघितल्या आपण कुठल्या-कुठल्या एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रागम. डायफ्रागममध्ये आपण फर्स्ट काय बघितलं, की डायफ्रागम हा 75% जो तुमचा एअर इनहेल्युच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि जे रेस्ट आहे एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल ते 25% साठी फक्त रिस्पॉन्सिबल असतात.
त्यानंतर आपण बघितलं की डायफ्राम हा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो, तेव्हा काय होतं म्हणजे खाली जातो. तेव्हा काय होतं तुमचं जो थोरॅक्समधला व्हॉल्यूम आहे तो वाढतो आणि प्रेशर आहे तो कमी होतं आणि त्यात एक निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. ठीक आहे. ते निगेटिव्ह प्रेशर तयार होतं आणि त्या निगेटिव्ह प्रेशरमुळे एअर जो आहे तो बाहेरून असा आत जात असतो तुमच्या थोरॅक्समध्ये. ते जर आपण सेम बघितलं की एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल जे आहे, त्या काय करतात तुमचा अँटेरियर पोस्टेरियर अँगलमध्ये काय करतात तुमचं थोरॅक्सचं व्हॉल्यूम आहे ते वाढवण्याचं काम करत असतात आणि ब्रीथ इन करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. त्यानंतर आपण बघितलं की काही एक्सेसरी मसल्स पण आहेत, जे आपण जेव्हा आपल्याला डीप ब्रीथ करायचं असतं, तेव्हा आपण यूज करत असतो. त्यामध्ये कुठल्या-कुठल्या आहेत मी सांगितलं. स्टर्नोक्लेडोमास्टोइड आहे, ट्रॅपेझियस आहे, पेक्टोरलिस आहे. पेक्टोरलिसचे पण टाइप्स असतात मायनर आणि मेजर. ठीक आहे. पेक्टोरलिस मायनर, पेक्टोरलिस मेजर. हे पण तुम्हाला जेव्हा तुम्हाला एक्सेसरी मसल्सची गरज पडते, जेव्हा तुम्हाला डीप ब्रीथ करायचं असतं, तेव्हा तुम्हाला हेल्प करत असतात. तर जे इन्स्पिरेशनची जी प्रोसेस आहे, मी तुम्हाला इमेजमधून दाखवतो. ठीक आहे. हा तुमचा डायफ्रागम आहे. हा तुमचा डायफ्रागम आहे. हा काय करत असतो? हा नॉर्मल इथे सिच्युएटेड आहे. ठीक आहे. एक मिनिट मी पेन चेंज करतो. हा काय करतो? नॉर्मली इथे सिच्युएटेड आहे समजा. ठीक आहे. हा असा इथे सिच्युएटेड आहे नॉर्मली. जेव्हा तुम्हाला इन्स्पिरेशन करायचं असतं, तर थोडासा खाली येतो. इथपर्यंत खाली येतो. ठीक आहे. इथपर्यंत खाली येतो. डायफ्रागम जो आहे, डायफ्रागम कॅन कॉन्ट्रॅक्ट अप टू 1 सेंटीमीटर इन नॉर्मल ब्रीथिंग. मग तुम्हाला नॉर्मल ब्रीथिंग करायचं असतं, तेव्हा डायफ्राम किती सेंटीमीटर? 1 सेंटीमीटर जवळपास तुमचा कॉन्ट्रॅक्ट होतो. पण जेव्हा तुम्हाला डायफ्राम कॅन कॉन्ट्रॅक्ट अप टू 10 सेंटीमीटर ड्युरिंग डीप ब्रीथ. सगळं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायचं. विथआऊट नोट्स लिहिता कोणीही लेक्चर, कीर्तन ऐकल्यासारखे ऐकायचे नाही. ठीक आहे. आपण मेजर डिफरन्स बघितला की डायफ्रागम नॉर्मल ब्रीथिंगमध्ये 1 सेंटीमीटरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट होतो आणि जर तुम्हाला डीप ब्रीथिंग करायची असेल, तर तो 10 सेंटीमीटरपर्यंत पण कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे. तर हा जो डायफ्रागम आहे तो काय करतोय? खाली येतोय आणि हे खाली आल्यामुळे काय होणार तुमचं व्हॉल्यूम जो आहे तो इथे एवढा व्हॉल्यूम वाढेल. ठीक आहे. आणि हे जे तुमच्या एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आहेत, ह्या इंटरकोस्टल मसल आहेत, ह्या काय असं अपवर्ड असं आणि बॅकवर्ड काय करतात तुम्हाला तुमच्या रिब केजला पुल करतात. त्याच्यामुळं अजून व्हॉल्यूम वाढतो आणि आत काय होतं एक निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतो. एक निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे एअर काय होते की आत जात असतो. ह्याच्यात जर तुम्हाला साइड व्ह्यू बघायचा असेल, तर जर तुम्हाला साइड व्ह्यू बघायचा असेल, तर हे तुमचं डायफ्रागम आहे की काय होतं असं खाली येतं आणि हे जे इंटरकोस्टल मसल आहेत, हे अशा वर जातात आणि त्याच्यामुळे काय होतं एक निगेटिव्ह प्रेशर इथं क्रिएट होतं आणि निगेटिव्ह प्रेशरमुळे काय होतं, एअर जी आहे ती आत जात असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काय बघूया, की एक्सपिरेशन जे आहे, ते कसं होतं? आपण आतापर्यंत इन्स्पिरेशनचं पूर्ण बघितलेलं आहे. आता आपण बघूया एक्सपिरेशन जे आहे, जेव्हा आपण एक्सपिरेशन करतो म्हणजे आपण काय करतो, ब्रीथ आउट करतो आणि ही काय आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे. काय होते, आपोआप होते. का आपोआप होते? कारण आपला जो डायफ्रागम होता, जो ते कॉन्ट्रॅक्ट झाला होता. ठीक आहे. त्यानंतर आपल्या ज्या ह्या इंटरकोस्टल मसल आहेत, ह्या पण काय झाल्या होत्या, कॉन्ट्रॅक्ट झालेल्या आहेत. आता कॉन्ट्रॅक्ट झाल्यात म्हटल्यावर त्या काय पूर्ण वेळ कॉन्ट्रॅक्टच राहणार आहेत का? नाही. त्या कधी ना कधी रिलॅक्स होणारच आहेत आणि त्यासाठी ते रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला कुठलीही एनर्जी खर्च करावी लागत नाही. म्हणून ही काय आहे, एक पॅसिव्ह प्रोसेस आहे. पॅसिव्ह प्रोसेस आहे म्हणजेच काय? त्याच्यामध्ये आपल्याला ए लागत नाहीत किंवा एनर्जी एनर्जी काय असते, लागत नाही. पूर्णपणे पॅसिव्ह प्रोसेस आहे. एनर्जी आपल्याला याच्यामध्ये बिलकुल लागत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता पॅसिव्ह प्रोसेस आहे म्हणजे याच्यामध्ये प्रायमरी मसल्स जे आहेत, मसल्स जे आहेत, ते यूज होणार का? यूज होत नाहीत. का यूज होत नाही? कारण मसल इथे कॉन्ट्रॅक्शनचा इथे प्रश्नच नाही. इथे सगळं रिलॅक्सेशनचा प्रश्न आहे. ज्या मसल तुमच्या इन्स्पिरेशनमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या, त्याच मसल इथे रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे आपण इथे एनर्जी खर्चच करत नाही. नॉर्मल एक्सपिरेशनसाठी. नॉर्मल एक्सपिरेशन हे आपोआप होतं. नॉर्मल एक्सपिरेशन जी आहे, ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. पण जर समजा तुम्हाला फोर्सफुल एक्सपिरेशन करायचं असेल, फोर्सफुल एक्सपिरेशन जर करायचं असेल, तर मात्र तुम्हाला मसल्स लागतात आणि त्या कुठल्या लागतात? तर त्या एक्सेसरी मसल्स असतात. एक्सेसरी मसल्स असतात
आणि जर तुम्हाला फोर्सफुल एक्सपिरेशन करायचं असेल, तर मात्र ही एक पॅसिव्ह प्रोसेस नाहीये, ती ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजेच काय त्याला तुम्हाला एनर्जी ही लागते. ठीक आहे. एनर्जी ही तुम्हाला लागते. कधी? जर तुम्हाला फोर्सफुल एक्सपिरेशन करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला नॉर्मल एक्सपिरेशन करायचं असेल, तर तुम्हाला कुठल्याही एनर्जीची बॉडीला पे करावं लागत नाही. एक्सप्रेशनला प्रायमरी मसल्स ह्या नाहीयेत इथपर्यंत ठीक आहे. ॲक्सेसरी मसल लागतात ठीक आहे. ॲक्सेसरी मसल कुठल्या-कुठल्या लागतात? तर एक आहे ॲब्डॉमिनल मसल, डॉमिनल मसल्स लागतात. ॲब्डॉमिनल मसल्स काय करतात? हेल्प करतात फोर्सफुल एक्सपिरेशनसाठी. त्यानंतर अजून कुठलं? इंटरनल इंटरकोस्टल मसल. इंटरनल इंटरकोस्टल मसल. सेम ज्याप्रमाणे एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल जर तुमचा रिब केज आहे त्याला अपवर्ड आणि बॅकवर्ड मूव्हमेंट करतात. सेम त्याचप्रमाणे तुमच्या इंटरनल इंटरकोस्टल मसल त्या काय करतात, चेस्ट रिब केज आहे तुम्हाला त्या आत दाबतात. आत दाबल्यामुळे काय होणार? व्हॉल्यूम कमी होणार आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय होणार? प्रेशर वाढणार. तर प्रेशर किती वाढणार? तर एन्व्हायर्नमेंटल प्रेशरपेक्षा फक्त 2 एमएमएच वाढणार. ज्यामुळे काय होणार? जी आतली हवा आहे ती बाहेर जाणार. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल प्रोसेस आहे. नॉर्मल एक्सक्रिशनची जी प्रोसेस आहे, ती काय होते? हा तुमचा थोरॅक्स आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. हा तुमचा थोरॅक्स आहे आणि हे तुमचं काय बाहेरचं एन्व्हायर्नमेंट आहे, ठीक आहे. इथं आपण बघितलेलं होतं, की 760 एमएमएच जी हे काय असतं तुमचं एन्व्हायर्नमेंटचं प्रेशर असतं. आणि रिब केजमध्ये आता काय होणार आहे, की तुमचा जो डायफ्रागम आहे, जो अगोदर इन्स्पिरेशनच्या वेळेस काय झाला होता, कॉन्ट्रॅक्ट झाला होता. तो आता काय झालाय, रिलॅक्स झालाय. रिलॅक्स झालाय म्हणजे काय झालाय, व्हॉल्यूम काय झालंय आता कमी झालंय. ते अगोदर इथं होतं आणि मग नंतर तो काय केला, इथे गेला. आता व्हॉल्यूम कमी झालेला आहे. म्हणजेच काय झाले, प्रेशर प्रेशर वाढलेला आहे. त्यानंतर तुमच्या ज्या एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल ज्या आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या. त्या पण रिलॅक्स झाल्या होत्या. त्याच्यामध्ये तुमच्या अँटेरियर पोस्टेरियर डायमीटरमध्ये जे व्हॉल्यूम एक्सपांड झाला होता लंग्सचा, तो पण आता कमी होणार आहे. म्हणजे जे अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर जे तुमचं प्रेशर आहे, ते पण आता काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे. इथलं पण प्रेशर इंट्राथोरॅसिक प्रेशर आहे, ते पण वाढेल. पण ते वाढून किती झालेलं आहे आता? तर ते झालेलं आहे 762 एमएमएचजी. 762 एमएमएचजी झाले. मग आता नेट प्रेशर आपल्याकडे किती आहे? नेट रिझल्टंट प्रेशर किती आहे? 2 एमएमएचजी आहे. हे पॉझिटिव्ह प्रेशर आहे का? तर हो, हे पॉझिटिव्ह प्रेशर आहे. मग काय होणार? इथे प्रेशर जास्त आहे, इथे प्रेशर कमी आहे. मग एक नॉर्मल एअरची टेंडन्सी आपल्याला काय माहिती आहे? एअर ट्रॅव्हल्स फ्रॉम हायर प्रेशर ग्रेडियंट टू लोअर प्रेशर ग्रेडियंट. म्हणजे 762 वरून 760 कडे एअर जाणार. म्हणजेच काय होणार? आपण ब्रीथ आउट करणार. ब्रीथ आउट करणार. ठीक आहे. तर ह्याच डायग्रामला मी तुम्हाला काय करतोय, डायग्राममध्ये ह्या समजून सांगतो. ठीक आहे. हे जे तुमचं डायफ्रागम होतं, ते काय होणार आता पूर्वस्थितीमध्ये येणार, रिलॅक्स होणार. ठीक आहे. आणि ह्या ज्या तुमच्या इंटरनल इंटरकोस्टल मसल आहे, त्या काय झाल्या होत्या अगोदर, असं तुम्हाला वरच्या साइडने पुल करतात, ते आता काय करतात, खालच्या साइडने रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथे काय होत आहे, प्रेशर प्रेशर इथे जास्त आहे आणि प्रेशर एन्व्हायर्नमेंटमधलं प्रेशर काय आहे, कमी आहे. इंट्राथोरॅसिक प्रेशर काय आहे, जास्त आहे आणि नॉर्मल लेव्हलची टेंडन्सी हाय प्रेशर टू लो प्रेशर हे काय झालं तुमचं ब्रीथ आउट झालेलं आहे एअर. एअर काय झालेली आहे, ब्रीथ आउट झालेली आहे. ठीक आहे. ह्या साइड व्ह्यूमध्ये बघा, तुमचा डायफ्रागम जो अगोदर एवढा खाली आला होता, ही डायग्रामची नॉर्मल पोझिशन. हा तुमचा डायफ्रागम खाली आला होता. आता हा डायफ्रागम काय केलाय, परत वर गेलाय. ठीक आहे. परत वर गेलाय. त्यामुळे हा हा व्हॉल्यूम बघा किती मोठा व्हॉल्यूम आहे आणि हा व्हॉल्यूम बघा किती छोटा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. जिथे व्हॉल्यूम कमी, तिथे प्रेशर काय आहे? जिथे व्हॉल्यूम कमी, तिथे प्रेशर जास्त. हा नॉर्मल फिजिक्सचा नियम आहे. पी-व्ही इज इक्वल टू एन-आर-टी. हा त्याला 12thला फॉर्म्युला होता. म्हणजेच काय आहे? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. जिथे-जिथे प्रेशर वाढतं, तिथे-तिथे व्हॉल्यूम कमी होतो. जिथे-जिथे व्हॉल्यूम कमी होतं, तिथे प्रेशर वाढतं. एक आहे इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये चालत असतं. मग इथे प्रेशर वाढलेलं आहे आणि इथं प्रेशर कमी आहे. तर काय होणार तुमचं एअर ऑब्व्हियसली काय होणार? बाहेर जाणार आहे. म्हणजेच ब्रीथ आउट होणार आहे. ठीक आहे. ब्रीथ आउट होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? एक्सपिरेशन आहे ते होणार आहे. हं. आता आपण काय बघितलं होतं, की रेस्पिरेशन जे आहे, ते आपण काय बघितलं, की कसं होतं. तुमचं जे इन्स्पिरेशन आहे, एक्सपिरेशन आहे, ते कसं होतं बघितलं. पण आता ते रेस्पिरेशन आहेत. रेस्पिरेशन जे आहे,
2 फॉर्म्समध्ये होतं. 2 फॉर्म्समध्ये कुठलं-कुठलं होतं? एक आहे तुमचं एक्स्टर्नल रेस्पिरेशन. दुसरं कुठलं आहे इंटर्नल रेस्पिरेशन. एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? नावावरून थोडंसं कळतंय, की बाहेरचं रेस्पिरेशन आहे आणि इंटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? नावावरून थोडीशी आयडिया येते, की आतलं रेस्पिरेशन आहे. पण ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्यासाठी ॲप्लिकेबल आहेत का? तर नाही. आपण या स्टेजला वरती आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे. तर एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? तर गॅसियस एक्सचेंज बिटवीन बिटवीन लंग्स एंड ब्लड. एक्स्टर्नल रेस्पिरेशन आपण स्टार्ट केलंय. गॅसेस एक्सचेंज बिटवीन लंग्स आणि ब्लड. लंग्स आणि ब्लडमध्ये जे काही गॅसेस एक्सचेंज होतं, त्याला आपण काय म्हणतो? एक्स्टर्नल रेस्पिरेशन असं म्हणत असतो. एक्स्टर्नल रेस्पिरेशन आपल्याला आपण कुणाला म्हणतोय? ते लंग्स आहेत तुमचे आणि जे तुमचं ब्लड व्हेसल आहेत, त्याच्यामधलं जे काही गॅसेस एक्सचेंज होणार आहे, त्याला आपण एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणतो. तर मग हे कुठं होणार आहे? जे तुमचे गॅसेस एक्सचेंज आहे, त्याचा मेन तुमचा प्लॅटफॉर्म कोण आहे? तर तो तुमचा कोण आहे? अल्व्हिओलाय आहे. ठीक आहे. ही तुमची अल्व्हिओलाय फॉर एक्झाम्पल हे तुमच्या अल्व्हिओलाय अशा क्लस्टर्समध्ये असतात. ही तुमच्या समजा फॉर एक्झाम्पल अल्व्हिओलाय आहे आणि ही तुमची ब्लड व्हेसल आहे. ही तुमची काय आहे? ब्लड व्हेसल आहे. मग ही काय आहे? तुमची पल्मोनरी वेन आहे आणि ही काय आहे? पल्मोनरी वेन जी आहे ती काय करते? लंग्सला ब्लड सप्लाय करते. म्हणून फॉर एक्झाम्पल पल्मोनरी वेनची कुठलीतरी एक ब्रांच जी आहे, ती काय झालेली आहे? इकडे अल्व्हिओलायकडे अशी येत आहे आणि अल्व्हिओलायपासून जवळ अशी पास होत आहे. ठीक आहे. आणि मग ही शेवटी अशाच छोट्या-छोट्या कॅपिलरीज तुमच्या होतात. त्या मग काय होणार? युनाइट होणार आणि अल्टिमेटली तुम्हाला काय बनवणार त्या पल्मोनरी आर्टरी पल्मोनरी आर्टरीमध्येच मर्ज होणार ह्या सगळ्या कॅपिलरीज आणि ही पल्मोनरी आर्टरी मग नंतर तुमच्या तिकडे कुठे जाणार आहे? जाणार आहे कुठं? ती कुठे जाणार आहे? तुमच्या ब्लड आर्टरीमध्ये जाऊन काय होणार आहे? मिळणार आहे. तर इकडून जे आहे ते काय आलं होतं आपलं पल्मोनरी व्हेनमधून CO2 रिच ब्लड आलं होतं. ठीक आहे. CO2 रिच ब्लड आलं होतं आणि इथून जेव्हा ते पल्मोनरी आर्टरीमध्ये जातं, तेव्हा ते काय असतं ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ऑक्सिजनेटेड ब्लड असतं किंवा O2 रिच ब्लड असतं. ठीक आहे. O2 रिच ब्लड असतं. O2 रिच ब्लडला आपण काय म्हणू शकतो? डिऑक्सिजनेटेड म्हणू शकतो. डिऑक्सिजनेटेड ब्लड सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर ही तुमची जी अलोला आहे, इथे नेमकं झालं काय, की जे तुमचा CO2 रिच किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते सडनली ऑक्सिजनेटेडमध्ये कन्व्हर्ट झालं. ते काय झालं? तर इथे झालं एक्स्टर्नल रेस्पिरेशन. एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? गॅसेस एक्सचेंज बिटवीन लंग्स एंड ब्लड व्हेसल्स. मग इथे काय झालं? ह्या ब्लडमध्ये इथे काय होतं? CO2चं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त होतं इथपर्यंत. ठीक आहे. आणि जेव्हा आपण इन्स्पिरेशन केलं होतं, तेव्हा इथे O2चं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त होतं. मग काय होणार? एअरची मी नॉर्मल टेंडन्सी सांगितली तुम्हाला. हाय प्रेशर ग्रेडियंट टू लो प्रेशर ग्रेडियंट. इथे O2 जास्त आहे म्हणजे इथे काय आहे? PaO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जास्त आहे आणि इथे काय आहे? PaCO2 PaCO2 किंवा PCO2 पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड काय आहे? इथे जास्त आहे. म्हणून हे जे कार्बन डायऑक्साइड आहे ते काय करणार? इकडे जाणार. ठीक आहे. काय करणार? इकडे अलोलायमध्ये जाणार आणि अलोलायमधला जो CO2 आहे, सॉरी O2 जो आहे, तो काय होणार? त्या ब्लड व्हेसलमध्ये येणार. काय ना, कारण तिथे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जे आहे, अल्व्होलायमध्ये ते इथे जास्त आहे. म्हणून काय होणार? ते इकडे येणार. कारण काय? तर इथं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी झालं होतं आणि इथे काय होणार? कार्बन डायऑक्साइड जे आहे, इथे पार्शियल प्रेशर जास्त होतं आणि इथं कमी होतं. म्हणून कार्बन डायऑक्साइड काय होणार? अल्व्होलायला परत दिला जाणार आणि मग हा कार्बन डायऑक्साइड जो आहे, तो आपण जेव्हा ब्रीथ आउट करू, तेव्हा काय होणार? हा बाहेर जाणार आणि परत जेव्हा आपण ब्रीथ इन करू, तेव्हा नवीन फ्रेश एअर आत येणार आणि त्या फ्रेश एअरसोबत ऑक्सिजन परत आत येणार. ठीक आहे. हे झालं तुमचं अल्व्होलायचं. आता ब्लड व्हेसलमध्ये काय सीन होणार? हा तुमचा कार्बन डायऑक्साइड होता, जो तुम्ही इकडे गेला आणि जेव्हा तुमचा ऑक्सिजन आहे, तो अल्व्होलायमधून काय झाला? ब्लड व्हेसलमध्ये आला. त्यामुळे तुमचं ब्लड जे आहे, ते प्युअर झालं. प्युअर झालं इन द सेन्स काय झालं? ऑक्सिजनेटेड झालं आणि तुमचा ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय जो आहे, तो जो आहे तो ठीक झालेला आहे. एक्स्टर्नल रेस्पिरेशन तुम्हाला समजलेलं आहे. आता आपलं इंटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? इंटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? गॅसियस एक्सचेंज गॅसियस एक्सचेंज बिटवीन ब्लड एंड
टिश्यूज. जेव्हा एक सेल्स किंवा टिश्यूज तर तिथे जेव्हा गॅसेस एक्सचेंज होतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? इंटर्नल रेस्पिरेशन किंवा सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. तर ते कसं होतं ते सांगतो. तर समजा फॉर एक्झाम्पल ह्या तुमच्या सेल्स आहेत. ह्या तुमच्या अशा भरपूर साऱ्या सेल्स आहेत आणि इथून एक ब्लड व्हेसल काय आहे, ती पास होत आहे. इथून एक काय होतं ब्लड व्हेसल आहे, ती पास होत आहे आणि ती कशी पास होत आहे? इथून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येत आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येत आहे, ठीक आहे? आणि ती अशी जातात या डायरेक्शनने. ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात. आता तुमची जी सेल आहे, त्या सेलच्या आत मेटाबॉलिझम चालू आहे, ऑक्सिजनेशन चालू आहे, एटीपीच्या बनवण्याची प्रक्रिया चालू आहे, क्रेब सायकल चालू आहे. मग तुमच्या सेल्समध्ये काय होणार आहे, ऑक्सिजनेशन झालंय, एटीपी बनला. पण त्या ऑक्सिजनेशनचा बाय प्रॉडक्ट जो आहे, तो कार्बन डायऑक्साईड ह्या सेल्सच्या आतमध्ये खूप सारा काय झालेला आहे, ॲक्युम्युलेट झालेला आहे. इथे खूप सारं CO2 जे आहे, ते ॲक्युम्युलेट झालेलं आहे. प्रत्येक सेलमध्ये CO2 ॲक्युम्युलेट झालेला आहे. आणि आता त्या सेलला नवीन ऑक्सिजनची गरज आहे का? कारण त्यांना ती एनर्जीची प्रोसेस आहे, एनर्जी ड्रायव्हिंगची जी प्रोसेस आहे, ती त्या सेलला कंटिन्यू ठेवायची आहे. त्यामुळे त्या सेलला आता ऑक्सिजनची गरज आहे. पण कार्बन डायऑक्साईड पण जास्त झाला. पण आपण जी इथून जी ब्लड व्हेसल जाते, तिच्याकडे तर O2 भरपूर आहे. का? कारण ती O2 ऑक्सिजनेटेड ब्लडच घेऊन आले. मग इथे काय होणार? हा ऑक्सिजन आहे जो इथे जास्त आहे. म्हणजे इथं काय आहे पार्शियल प्रेशर ऑफ O2 काय आहे इथे जास्त आहे. पार्शियल प्रेशर ऑफ O2 इथं कमी आहे. म्हणून हा ऑक्सिजन काय करणार? इकडे जाणार. हा ऑक्सिजन इथे गेला. त्यानंतर हा इथे CO2 जो आहे, इथं पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कसा आहे? जास्त आहे. इथे कसं आहे? कमी आहे. मग हे CO2 काय होणार? इकडे येणार. हा O2 इकडे जाणार. हा CO2चा सेम प्रमाणे इकडे येणार. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड काय होणार? डिऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कन्व्हर्ट होणार. ठीक आहे. तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कन्व्हर्ट का झालं? कारण जो तुमच्या सेल्युलर रेस्पिरेशनमुळं तुमच्या सेल्युलर मेटाबॉलिझममुळे जो काही कार्बन डायऑक्साईड हा तयार झाला होता, तो काय केला ब्लड व्हेसलने स्वतःकडे घेतला आणि जो स्वतःकडचा ऑक्सिजन होता, तो काय केला त्या सेलला देऊन टाकला. त्यामुळे तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार झालेलं आहे आणि नंतर काय होणार? ही जी व्हेसल आहे ती लंग्सकडे जाणार, ठीक आहे. नंतर ह्या व्हेसलचे ब्रांचेस होऊन, सब ब्रांचेस होऊन शेवटी मर्ज होऊन ती ॲट द एंड कुठे जाणार आहे, तर पल्मोनरी व्हेन मार्फत कुठे जाणार आहे, ती लंग्समध्ये जाणार आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम केल्या जाणार आहे. हे इथपर्यंत समजलं कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तर हे जे आहे, हे आपलं इंटर्नल रेस्पिरेशन आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन हे एकदम नॉर्मल कंडिशनमध्ये अशा प्रकारे होतं. नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं? नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं? नॉर्मल कंडिशनमध्ये तुमचं जे व्हेंटिलेशन जे आहे, ते पण नॉर्मल असतं आणि परफ्युजन आहे ते पण नॉर्मल असतं. व्हेंटिलेशन म्हणजे काय? एअरचा जो फ्लो आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? व्हेंटिलेशन म्हणू शकतो. तो काय आहे? नॉर्मल आहे. नॉर्मल कंडिशन आणि परफ्युजन म्हणजे काय? ब्लड फ्लो. एखाद्या टिश्यूला, एखाद्या सेलला ब्लड फ्लो व्यवस्थित जात असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याचं परफ्युजन व्यवस्थित होत आहे, असं आपण म्हणतो. आणि तेच समजा जर एखाद्या सेलला किंवा टिश्यूला व्यवस्थित ब्लड फ्लो फ्लो जात नसेल, तर त्याला आपण काय म्हणतो? तर परफ्युजन व्यवस्थित होत नाही किंवा इस्केमिया झालेला आहे, असं आपण म्हणतो. काय म्हणतो? इस्केमिया असं आपण असं कंडिशन त्याला म्हणू शकतो. का म्हणू शकतो? कारण त्याने जे आहे ते ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही, ब्लड फ्लो व्यवस्थित काही जात नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन व्यवस्थित जात नाही. त्यामुळे त्याला आपण इस्केमिया किंवा पुअर परफ्युजन किंवा आपण एक टर्म काय देतो? पुअर परफ्युजन. पुअर परफ्युजन आपण असं म्हणू शकतो. आणि ही जी कंडिशन आहे व्हेंटिलेशन आणि परफ्युजन ह्या दोघांची जी स्टोरी आहे, ह्या दोघांची जी लव्ह स्टोरी आहे, त्याला आपण काय म्हणतो? व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन परफ्युजन व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ म्हणतो. म्हणजे जेवढं व्हेंटिलेशन झालं पाहिजे, तेवढंच परफ्युजन पण झालं पाहिजे. तर हा व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ काय होतो? मेंटेन होतो. म्हणजे जर नॉर्मल कंडिशन आहे, सगळं तुमच्या बॉडीमध्ये सगळं जर नॉर्मल चाललं असेल, तर तुमचा व्हेंटिलेशन आणि परफ्युजन रेशिओ आहे, तो 1:1 असतो. कधी असतो? जेव्हा तुमच्या सगळ्या अल्व्हिओलायज वगैरे सगळं नॉर्मल आहे. त्याच्यानंतर तुमचा ब्लड फ्लो नॉर्मल आहे. ब्लड फ्लो नॉर्मल आहे. आणि अल्व्होलाय नॉर्मल आहे म्हणजेच काय तुमचं व्हेंटिलेशन किंवा एअर फ्लो काय आहे? नॉर्मल आहे. तरच आपण काय म्हणू शकतो, की व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ आहे, तो नॉर्मल आहे किंवा 1:1 आहे. पण कधी-कधी काही-काही कंडिशन्समध्ये त्याला काय बघायला मिळतं, तर आपल्याला लो व्हेंटिलेशन, लो व्हेंटिलेशन परफ्युजन, लो व्हेंटिलेशन परफ्युजन
रेशिओ बघायला पाहिजे. नावामध्ये आपल्याला थोडंसं आयडिया येऊन जाईल बघा. लो व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ. याच्यामध्ये काय होतंय, व्हेंटिलेशन जे आहे ते व्हेंटिलेशन म्हणजे काय आपला एअर फ्लो. एअर फ्लो. एअर फ्लोमध्ये तुमच्या कुठेतरी प्रॉब्लेम आहे. एअर फ्लोमध्ये तुमच्या कुठेतरी प्रॉब्लेम आहे. एअर फ्लो तुमचा कुठेतरी लो होतोय म्हणून लो व्हेंटिलेशन आणि परफ्युजन काय आहे तुमचं नॉर्मल आहे. इथे परफ्युजन काय आहे नॉर्मल आहे. लो आहे ते फक्त व्हेंटिलेशन आहे. परफ्युजन नॉर्मल आहे. मग हे तुमच्या कुठल्या कंडिशनमध्ये येतं? फॉर एक्झाम्पल ही तुमची अल्व्होलाई आहे. तुमची फॉर एक्झाम्पल अल्व्होलाई आहे आणि इथून अशी ब्लड वेसल जाते. ब्लड वेसलमध्ये तुमचा काही प्रॉब्लेम नाही. ब्लड वेसल सगळं तुमचं एकदम ब्लड वेसल जे आहे ते एकदम इंटॅक्ट आहे. असा ब्लडचा फ्लो जो आहे तो पण एकदम इंटॅक्ट आहे. ब्लड या या डायरेक्शनने फ्लो सगळं व्यवस्थित होत आहे. इकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड येत आहे. ठीक आहे. पण ही जी अल्व्होलाई आहे तर लो व्हेंटिलेशन होत आहे. इथं म्हणजे काय होतं, इथं ऑक्सिजन कमी येतोय. इथं ऑक्सिजन काय होतं, कमी येतोय. म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. इथे काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं हे जे गॅसेस एक्सचेंज होणार होतं, ते व्यवस्थित होत नाही. ठीक आहे. जे गॅसेस एक्सचेंज होणार होतं, ते व्यवस्थित होत नाही. मग लो व्हेंटिलेशन परफ्युरेशन म्हणजेच काय होतं, याच्यामध्ये काय होतं, तुमच्या अल्व्होलाई ब्लॉक असतात. अल्व्होलाई ब्लॉक असू शकतात. ठीक आहे. अल्व्होलाई ब्लॉक आहेत म्हणजे काय आहे, तर एअर आहे तुमची इथे येणार नाही. ब्लॉक होण्याचं कारण काय असू शकतं? काही पण कारण असू शकतं. तिथं काहीतरी म्युकस प्लग जमा झालेला आहे, तिथं एखादा ट्यूमर आहे किंवा अल्व्होलाई तुमच्या कोलॅप्स झालेल्या आहेत, ॲटल झालेला आहे. असला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. अल्व्होलाई ब्लॉक झाल्या त्या कंडिशनमध्ये परफ्युजनला काय झालेलं आहे का तुमच्या? नाही. परफ्युजन मी नॉर्मल आहे म्हटलं होतं. मग मी याचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितले होते आता, ठीक आहे. लिहून घ्यायचे सगळ्या नोट्स तुम्हाला. जे तोंडी सांगतो ते पण लिहा, की ह्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या एक्झाम्पल्समध्ये हे होऊ शकतं. लो व्हेंटिलेशन परफ्युरेशन कधी-कधी होऊ शकतो. तर न्यूमोनियामध्ये होऊ शकतो. न्यूमोनियामध्ये काय होऊ शकतो? तर इथे झालंय काय, की न्यूमोनियामध्ये काय होतं, की ह्याच्या तुमच्या अल्व्होलाई आहे, त्या अल्व्होलायमध्ये काहीतरी भरलंय. ठीक आहे. अल्व्होलायमध्ये तुमच्या काहीतरी भरलं जाणार किंवा इथे काहीतरी इन्फेक्शियस इथॉलॉजी असणार. त्यामुळे तुमच्या अल्व्होलायचा जो सरफेस एरिया आहे, तो पूर्णपणे अवेलेबल नसणार आहे. कशासाठी? गॅसेस एक्सचेंजसाठी आणि तो सरफेस एरिया कमी पडल्यामुळं तुमचं व्हेंटिलेशन जे आहे, ते कमी होतं. परफ्युजन तुमचं सगळं व्यवस्थित आहे. पण व्हेंटिलेशनला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. म्हणून न्यूमोनियामध्ये काय होतं तुमचं लो व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ असतोय. अजून कशामध्ये असतोय? तर तिथे जर म्युकस प्लग हे कधी जर म्युकस प्लग अडकली असेल, तरी पण तुमचा इथे प्रॉब्लेम येणार. अजून कधी येणार? तर जर ट्यूमर असेल, अल्व्होलायमध्ये जर एखादा तुमचा ट्यूमर डिस्लॉज झाला असेल आणि तो तिथे जर असेल, तर तुमचा जो सरफेस एरिया आहे फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस तो काय होणार? कमी होणार आणि तो कमी झाल्यामुळे काय होणार नाही, तुमचे गॅसेस एक्सचेंज बरोबर होणार नाही. म्हणजेच काय होणार नाही, व्हेंटिलेशन बरोबर होणार नाही. अजून काय होऊ शकतं बाबा, की ऑब्स्ट्रक्शन इन डिस्टल एअरवेज. डिस्टल एअरवेज. डिस्टल एअरवेज म्हणजे कुठले? अल्व्होलाई वगैरे. डिस्टल एअरवेज म्हणजे कुठले? जे एंडचे तुमचं एंड जो आहे तुमचा रिस्पिरेटरी सिस्टमचा जो एंड आहे लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक्टचा, तिथे जर ऑब्स्ट्रक्शन असेल, तर तुमचं काय होऊ शकतं? लो व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ तुमचा येऊ शकतो. नंतर आपण थर्ड व्हेंटिलेशन परफ्युजनची लव्ह स्टोरी आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय बघितली? सगळं नॉर्मल आहे. व्हेंटिलेशन पण नॉर्मल आहे. परफ्युजन पण नॉर्मल आहे. सेकंड लव्ह स्टोरीमध्ये आपण काय बघितलं? की व्हेंटिलेशन कमी होतंय, परफ्युजन नॉर्मल. थर्ड आपण काय बघणार आहोत? हाय व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ. तर ह्या स्टोरीमध्ये काय होतं? तुमच्या अल्व्हिओलाई ज्या आहेत त्या नॉर्मल राहतात. अल्व्हिओलाई नॉर्मल आहेत, पण तुमचं परफ्युजन जे आहे, परफ्युजन म्हणजेच काय? ब्लड फ्लो ब्लड फ्लो किंवा ब्लड सप्लाय इथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. इथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तुमचा वेट जे परफ्युजन आहे, ते कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे तुमचं व्हेंटिलेशन तर हाय आहे. पण परफ्युजनमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो. तर ह्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ती कशी होते? फॉर एक्झाम्पल ही तुमची काय आहे? अल्व्होलाई आहे. ठीक आहे. हे तुमच्या अल्व्होलाई आहे. इथून तुमचा ब्लड सप्लाय असा जातो, त्या डायरेक्शनमध्ये जातो. तुमच्या अल्व्होलायनी भरपूर O2 आणला इथे पूर्ण O2 आहे. कारण तुमचं काय मी काय म्हटलं आता ह्या कंडिशनमध्ये तुमच्या व्हेंटिलेशनचा काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तुमच्या अल्व्होलायने भरपूर O2 असा घेऊन आले. पण ही जो ब्लड व्हेसल आहे, ही जी ब्लड व्हेसल आहे, ह्या ब्लड व्हेसलमध्ये इथे कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ब्लड व्हेसल छोटी झालेली असू शकते, ब्लड व्हेसल ब्लॉक झालेली असू शकते, काय पण असू शकतं. कारण काही असो, पण इथे झालेलं काय आहे, की परफ्युजन जे आहे, हा जो ब्लडचा जो हा होता, तो इथे कुठेतरी ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे आणि ब्लडचा जो फ्लो आहे, तो इथे ब्लड फ्लोच नाहीये.
इथे ब्लड फ्लोज नाही. तर काय होऊ शकतं, हाय व्हेंटिलेशन परफ्युजन रेशो होऊ शकतात. तरी कुठल्या-कुठल्या तुमच्या कंडिशनमध्ये होऊ शकतात? याचे एक्झाम्पल्स काय-काय असू शकतात? तुमची ब्लड व्हेसल कधी-कधी ब्लॉक होऊ शकते. तर कधी होऊ शकते? पल्मोनरी एम्बोलिझममध्ये होऊ शकते का? तर होऊ शकते सर. पल्मोनरी एम्बोलिझममध्ये होऊ शकते. पल्मोनरी एम्बोलिझममध्ये काय होतं? कुठलातरी फॅट असू शकतो, त्याला आपण फॅट एम्बोलिझम म्हणतो. कधी एअर असू शकतं, त्याला आपण एअर एम्बोलिझम म्हणू शकतो. हा फॅट किंवा एअर काय होतं, की तुमच्या ज्या एकदम ह्या ज्या व्हेसल असतात, त्या एकदम टायनी खूप मायन्यूट कॅपिलरीज असतात आणि एखादं फॅट किंवा एअर एम्बोलिझम झालं, समजा ती इथे अशी अडकली. तर जर ती अडकली, तर तो तो काय होणार, तुमचा पूर्ण ब्लड फ्लो पूर्ण ऑब्स्ट्रक्ट होणार आणि ब्लड फ्लो ऑब्स्ट्रक्ट झाल्यामुळे तुमचं परफ्युजन कमी होणार आणि पल्मोनरी एम्बोलिझम ही एक खूप एमर्जन्सी कंडिशन आहे. ठीक आहे. ही खूप एमर्जन्सी कंडिशन आहे. त्याच्यामुळं काय होतं तुमचा ब्लड फ्लो जो आहे लंग्सकडे जाणारा तो स्टॉप होतो आणि त्याच्यामुळं तुमचं परफ्युजन आहे ते व्यवस्थित होत नाही. कारण ते आता ब्लडच नाही तर हे ऑक्सिजन देणार कुणाला आणि तो कार्बन डायऑक्साईड घेणार कुणाकडून हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे जे हाय व्हेंटिलेशन परफ्युजनमध्ये काय होतं अल्व्होलाई नॉर्मल असतात. का? हाय व्हेंटिलेशन नावामध्ये हाय व्हेंटिलेशन प्रॉपर आहे. पण परफ्युजन काय होतं कमी होतं. ठीक आहे. अल्व्हिओला त्या कंडिशनमध्ये काय होतं अल्व्हिओलाई don't have adequate blood supply to gaseous exchange occur. अल्व्होला काय नाहीये, ब्लड सप्लाय व्यवस्थित नाहीये टू गॅसियस एक्सचेंज टू अकर. गॅसियस एक्सचेंज होण्यासाठी अल्व्होलाला ब्लड सप्लाय हा व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे हा जो कंडिशन आहे ती येऊ शकते. नंतर आता 4th जी कंडिशन आहे त्याच्यामुळे काय होतं, की त्याला आपण काय म्हणतो सायलेंट युनिट म्हणतो. सायलेंट युनिट. ठीक आहे. सायलेंट युनिट. सायलेंट युनिटमध्ये काय होतं तुमच्या अल्व्होलायमध्ये पण प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या परफ्युजन आहे. दोन्ही पण जर प्रॉब्लेमॅटिक असतील, ठीक आहे. दोन्ही पण प्रॉब्लेमॅटिक आहेत, तर काय होऊ शकतं तुमचं सायलेंट युनिट तयार होऊ शकतं. सायलेंट युनिटमध्ये काय होणार तुमच्या ज्या ह्या अल्व्होलाय आहेत, ती पण कोलॅप्स होणार आणि तुमची ब्लड व्हेसल आहे, ती पण ब्लड व्हेसल पण ब्लॉक असणार. तर इथं काय होतं सायलेंट युनिट तयार होतं. त्यालाच आपण काय म्हणतो डेड स्पेस. कुठल्याही स्पेसला आपण डेड स्पेस कधी म्हणतो, तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. डेड स्पेसमध्ये काय, जिथे गॅसेस एक्सचेंज होत नाही, तिथे आपण काय म्हटलं होतं, डेड स्पेस क्रिएट होतो, असं आपण म्हटलेलं होतं. ठीक आहे. मग ह्याचे जे एक्झाम्पल असतात ते काय असतील? न्यूमोथोरॅक्स, त्याच्यानंतर दुसरं काय आहे? तर सिव्हिअर ARDS, सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जो आहे, ते याचं कारण असू शकतं. न्यूमोथोरॅक्समध्ये काय होतं? न्यूमोथोरॅक्सची तुम्हाला मी थोडक्यात डायग्राम काढून दाखवतो, की तुमची थोरॅसिक कॅव्हिटी आहे फॉर एक्झाम्पल. तुमची थोरॅसिक कॅव्हिटी आहे, हा तुमचा लंग्स आहे, हा तुमचा लंग्स आहे. ठीक आहे. हे नॉर्मली तुमचं असं असतं. पण न्यूमोथोरॅक्स झाल्यामुळे काय होतं, ही जी तुमची प्लुरल हे जी लंग्सवर जी कव्हरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? प्लुरा म्हणतो. ठीक आहे. हे जो प्लुरल जे कव्हर आहे, इथे कुठेतरी पंक्चर होतं न्यूमोथोरॅक्स आणि ह्याच्यामुळे काय होतं, एअर जो आहे तो पूर्ण असा आत जातो आणि हा जो लंग्स आहे, त्या लंग्सला काय करतो, असा इकडे दाबायला लागतो. ठीक आहे. लंग्सला असा इकडे प्रेस करायला लागतो. मग ही डायग्राम काही वेळानं कशी होते माहिती आहे? ही डायग्राम जी आहे ती अशी चेंज होते. हा तुमचा लंग्स आहे या साइडचा. हे बायलॅटरल पण असू शकतं आणि युनिलॅटरल पण असू शकतं. एका साइडला पण होऊ शकतो, दोन्ही साइडला पण न्यूमोथोरॅक्स हा तुमचा होऊ शकतो. ठीक आहे. आणि मग हा जो तुमचा लंग आहे दुसऱ्या साइडचा, हा एवढा छोटासा होतो. ठीक आहे. हा का छोटा झाला? कारण त्याची एअर आहे ती सगळी इथे एअर अशी ट्रॅप झालेली आहे आणि ह्या लंग्सला काय केलं त्यांनी असं दाबल्या गेलेलं आहे. म्हणून काय झालं तुमची एअर पूर्ण ट्रॅप झालेली आहे आणि इथं काय होणार तुमच्या ह्या कंडिशनमध्ये तुमचं काय होणार आहे? अल्व्होलाय तर तुमच्या इथे डॅमेज होणारच आहेत. त्याचबरोबर जो तुमचा ब्लड फ्लो होता त्याच्यावर पण ऑब्स्ट्रक्शन येणार आहे. त्यामुळे ही जी कंडिशन आहे सायलेंट युनिट ही काय होते? न्यूमोथोरॅक्स या कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. त्याचं जे मी थर्ड म्हटलं होतं, की हाय व्हेंटिलेशन आणि परफ्युजन इथे पण गॅसियस एक्सचेंज होत नाही. इथे पण काय होतं गॅसियस एक्सचेंज जे आहे, गॅसियस एक्सचेंज होणार का? तर होत नाही. म्हणून इथे पण काय होतो डेड स्पेस क्रिएट होतो. डेड स्पेस कुठं-कुठं क्रिएट होतो? हाय व्हेंटिलेशन परफ्युजनमध्ये क्रिएट होतो आणि सायलेंट युनिटमध्ये पण क्रिएट होतो.
तर जे व्हेंटिलेशन परफ्युरेशन रेशिओ जो आहे, तो व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ जो आहे, त्याच्या लव्ह स्टोरीमध्ये आपण काय बघितलं 4 फेजेस बघितलं. एक जी होती आपली ती नॉर्मल कंडिशन, दुसरी जी होती लो व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ, त्याच्यानंतर थर्ड काय होती हाय व्हेंटिलेशन परफ्युजन आणि फोर्थ काय होती सायलेंट युनिट. कुठल्या-कुठल्या बघितल्या आपण? एक बघितलं आपण नॉर्मल, दुसरी बघितली आपण लो व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ, नंतर आपण बघितली हाय व्हेंटिलेशन परफ्युजन रेशिओ आणि फोर्थ आपण काय बघितलं सायलेंट युनिट. नॉर्मलमध्ये काय आहे तुमचं अल्व्हेओलाय पण नॉर्मल आहेत, अल्व्हेओलाय पण नॉर्मल आहेत आणि तुमचं काय आहे ब्लड सप्लाय पण काय आहे नॉर्मल आहे. ब्लड सप्लाय पण नॉर्मल आहे. लो व्हेंटिलेशनमध्ये काय होतं? लो व्हेंटिलेशनमध्ये काय होतं तुमचे अल्व्हेओलाय डॅमेज होतात. अल्व्हेओलाय काय आहेत डॅमेज्ड आहेत. पण ब्लड सप्लाय कसा आहे? ब्लड सप्लाय कसा आहे तुमचा करेक्ट आहे. ठीक आहे. हाय व्हेंटिलेशनमध्ये काय होतं तुमच्या अल्व्हेओलाय करेक्ट आहेत. पण ब्लड सप्लायमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. सायलेंट युनिटमध्ये आपण काय बघितलं, की तुमचं अल्व्हेओलाय जे आहेत, तिथे पण प्रॉब्लेम आहे आणि जो तुमचा ब्लड सप्लाय आहे किंवा परफ्युजन आहे, तिथे पण प्रॉब्लेम आहे. सायलेंट युनिटमध्ये पण आपण काय बघितलं तर डेड स्पेस क्रिएट होतो. अजून कुठं? इथे पण डेड स्पेस क्रिएट होतो. इथे पण काय होतं तुमचा डेड स्पेस क्रिएट होतो. लो व्हेंटिलेशन परफ्युजनमध्ये काय होतं काय होतं डेड स्पेस हा क्रिएट होत नाही. नॉर्मल होतच नाही. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आपण आजच्या लेक्चरमध्ये जेवढं काही बघितलं ते पूर्ण पूर्ण तुमच्या नोट्स ज्या आहेत, पूर्ण तुमच्या नोट्स हा तुमच्या बुक्समध्ये तुमची कॉपी आहे किंवा नोटबुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असायला पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण ह्याच नोट्स तुमच्या रिव्हिजनमध्ये अत्यंत कामाला येणार आहेत. नंतर तुम्ही हे दीड-दीड तासाचे, 1-1 तासाचे लेक्चर बघू शकत नाही. पण तुम्ही हे जे मी शिकवले ते फक्त आणि फक्त 10 मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण तुम्ही रिवाईज करू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे तो बघणार आहोत, की ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2. आपलं जे रेस्पिरेशन आहे त्याचा मेन मुद्दा जो आहे किंवा मेन जो फंक्शन जे आहे, ते आहे की ट्रान्सपोर्ट करायचं. कुणाचं? ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साइडचं. तर हे करण्यासाठी जे ऑक्सिजन आहे आणि जो CO2 आहे, दोघांचे पण वेगवेगळे फंडे आहेत. दोघांचे पण वेगवेगळे स्टोरीज आहेत. दोघांना पण वेगवेगळे माणसं आवडतात त्यांचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा सोबत ट्रॅव्हल करण्यासाठी. ऑक्सिजन ट्रॅव्हल होतोय त्याला त्याचा एक वेगळा पार्टनर लागतो ट्रॅव्हल करण्यासाठी. कार्बन डायऑक्साइड पण ट्रॅव्हल करतो. ज्याला पण त्याचे वेगळे पार्टनर्स आहेत, ते त्याला आवडतात. त्याच्यासोबत त्याला ट्रॅव्हल करायला आवडतं. तर ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन ऑक्सिजनला कोण आवडतं? ऑक्सिजनला कुणासोबत ट्रॅव्हल करायला आवडतं? तर ऑक्सिजनला हिमोग्लोबिन सोबत ट्रॅव्हल ट्रॅव्हल करायला आवडतं. ऑक्सिजनला हिमोग्लोबिन सोबत ट्रॅव्हल करायला आवडतं. हिमोग्लोबिन सोबत त्याला ट्रॅव्हल करायला एवढं आवडतं, की तो 98% वेळा जेव्हा-जेव्हा ट्रॅव्हल करायला घरातून बाहेर पडतो, तेव्हा तो काय करतो? हिमोग्लोबिन सोबतच जातो. मग राहिलेला कधीतरी 2 वेळा तो काय करतो? प्लाझ्मा सोबत 2च वेळा तो ट्रॅव्हल करायला जातो. ट्रॅव्हल करायला जातो म्हणजे काय? ऑक्सिजनचं जे ट्रान्सपोर्ट आहे, जे गॅसेस ट्रान्सपोर्ट होतं ब्लडमध्ये, ते हिमोग्लोबिनद्वारे 98% होतं आणि प्लाझ्माद्वारे 2% होतं. तर हिमोग्लोबिन कुठे असतो? तर हिमोग्लोबिन कुठे असतो? तुमच्या आर-बी-सीमध्ये असतो. तुमच्या आर-बी-सीमध्ये काय असतं? हिमोग्लोबिन नावाचं एक पिगमेंट असतं आणि एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल जो आहे तुमचा असा 4 O2 घेऊन जातो. तर 4 O2 सोबत सोबत असा काय करून जातो? बाइंड करून घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? सेलकडे घेऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुमचा कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड आहे त्याला कुणासोबत ट्रॅव्हल करायला आवडतं? त्याला सर्वात जास्त बायकार्बोनेट सोबत ट्रॅव्हल करायला आवडतं. त्याला सर्वात जास्त जे आहे ते बायकार्बोनेट सोबत ट्रॅव्हल करायला आवडतं. त्याच्यानंतर मग त्याला जर बायकार्बोनेट नसेलच, तर मग तो काय करतो हिमोग्लोबिन सोबत सुद्धा जातो. समजा हिमोग्लोबिन पण नसेल, तर मग तो काय करतो प्लाझ्मा सोबत पण जातो. पण बायकार्बोनेट सोबत कधी 70% हिमोग्लोबिन सोबत किती 23% आणि राहिलेले 7% जे आहे तो काय करतो प्लाझ्मामध्ये डिसॉल्व्ड स्टेटमध्ये असतो.
ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट कसं होतं? हिमोग्लोबिन 98% प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा सोबत डिसॉल्व्ह कंडिशनमध्ये 2%. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइडचं कसं आहे? कार्बन डायऑक्साइड जो आहे तो 70% बायकार्बोनेट सोबत बाउंडेड असतो आणि 23% हिमोग्लोबिन सोबत आणि 7% जो आहे तो प्लाझ्मामध्ये डिसॉल्व्ह फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. तर जो आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आहे तो कुणासोबत जातो? तर मॅक्सिमम कुणासोबत जातो? 98% वेळा तो हिमोग्लोबिन सोबत जातो. हिमोग्लोबिन सोबत जातो आणि तो ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन दोघं मिळून काय करतात? हिमोग्लोबिन ऑक्सिहिमोग्लोबिन नावाचे काय करतात? कंपाउंड काय करतात? फॉर्म करतात. ठीक आहे. जेव्हा त्याला ऑक्सिहिमोग्लोबिन या कंपाउंडमध्ये जायचं असतं, तेव्हा कुठले फॅक्टर्स जे आहेत, ते त्याला मदत करतात. तर अफेक्ट करतात. तर मदत करतात किंवा अफेक्ट करतात. तुमचं पी-एच जे आहे त्याला अफेक्ट करतो. त्यानंतर PO2 जे आहे, ठीक आहे, ते अफेक्ट करतं. CO2 जे आहे ते अफेक्ट करतं आणि तुमचे जे H+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण अफेक्ट करतं. काय बोललो मी? तर तुमचं H+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे. तुमचं H+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन राइट. H+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यानंतर तुमचं O2चं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यानंतर अजून तुमचं कुठलं PCO2चं कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचं H+चं कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे. मग आता ह्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जसे-जसे चेंजेस होतात, तसे-तसे तुमच्या ऑक्सिजनची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे विथ हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये चेंजेस येत असतात. हिमोग्लोबिनची कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, ती म्हणजे काय? की एखाद्या हिमोग्लोबिन आहे, त्याची जी कॅरिंग कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे तो किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन घेऊन जाऊ शकतो, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. मग अशा कुठल्या कंडिशन आहेत, जेव्हा त्याचा हिमोग्लोबिन त्याचा 100% देतो. त्याचा 100% देऊन काय करतोय, पूर्ण त्याचे जे पॉइंट आहेत, 4ला 4ही पॉइंट सॅच्युरेट करून ऑक्सिजन घेऊन जातो. आणि अशा कुठल्या कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये काय होतं, की तो प्रॉपरली ऑक्सिजनला कॅरी करू शकत नाहीये. ठीक आहे. तर मग हे जे 4 फॅक्टर आहेत, हे डिटरमाइन करतात, की जो हिमोग्लोबिन आहे, तो किती ऑक्सिजन घेऊन जाणार आणि किती ऑक्सिजनला घेऊन जाणार नाही, इथेच लंग्सच्या तिथे सोडून जाणार. जर तुमचा पी-एच जो आहे, पी-एच वाढतोय याचा अर्थ काय? तुम्ही अल्कलाईन कंडिशनमध्ये जाताय आणि पी-एच कमी होतोय याचा अर्थ काय? की तुम्ही ॲसिडिक कंडिशनमध्ये जाताय. सेम याच्या अपोझिट तसं H+चं आहे. H+ जर कमी झाले H+ जर कमी झाली, तर तुम्ही अल्कलाईन कंडिशनमध्ये जाताय आणि H+ जर तुमच्या बॉडीमध्ये वाढत असेल, तर तुमची बॉडी काय आहे? ॲसिडिक फेजमध्ये आहे. इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. पी-एच वाढला, अल्कलाईन, पी-एच कमी झाला, ॲसिडिक, H+ वाढला, तर काय होतं? ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट होतं आणि H+ कमी झाला, तर काय होतं? अल्कलाईन एन्व्हायर्नमेंट होतं. पी-एचची जी स्केल असते, ती सर्वांना माहीत असेलच. इथे 0 असतो, 7 असतो आणि इथं 14 असतं. हे काय आहे? अल्कलाईन आहे, एक्स्ट्रीम अल्कलाईन. हे काय आहे? न्यूट्रल आणि काय? ॲसिडिक. ॲसिडिक आहे. ठीक आहे. H+ जेवढे जास्त तेवढं ॲसिडिक, H+ जेवढं कमी तेवढं अल्कलाईन एन्व्हायर्नमेंट हे असतं. तर जेव्हा ऑक्सिहिमोग्लोबिन आहे, ऑक्सिहिमोग्लोबिनसाठी फेव्हरेबल कंडिशन ऑक्सिहिमोग्लोबिन फॉर्म होण्यासाठी फेव्हरेबल कंडिशन कुठल्या आहेत? फेव्हरेबल कंडिशन म्हणजे काय? की ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचे मॅक्सिमम कॅरिंग कॅपॅसिटी कुठल्या कंडिशनमध्ये होऊ शकते. जेव्हा तुमचा फर्स्ट आहे, जेव्हा तुमचा पी-एच हा जास्त असेल, म्हणजे अल्कलाईन कंडिशन असेल, तुमचा ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनची बाइंडिंग होण्यासाठी मदत होते. दुसरं काय? तुमचं PaO2 ठीक आहे. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जर जास्त असेल, म्हणजे तुमच्या अल्व्होलाई आहे किंवा ब्लड आहे, त्यामध्ये जर ऑक्सिजन जास्त असेल, तर ऑब्व्हियसली हिमोग्लोबिन काय करणार आहे? ऑक्सिजन सोबत बाइंड होणार. तो कार्बन डायऑक्साइडकडे जाणार नाही. दुसरी कंडिशन कुठली आहे? PaCO2 कसा असायला पाहिजे तुमचा? कमी असायला पाहिजे. जर तुमचा PaCO2 कमी असेल, तरच तो ऑक्सिजनला काय करणार? प्रायोरिटी देणार. कारण हिमोग्लोबिनची जी नॉर्मल टेंडन्सी आहे, ती काय आहे? कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइडला जास्त प्रायोरिटी देण्याची टेंडन्सी आहे. आणि जर तिथे कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड प्रेझेंट असतील, तर हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन सोबत बाइंड होत नाही. तो काय करतो? कार्बन डायऑक्साइड सोबत बाइंड होतो आणि काय बनवतो? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन बनवतो. काय बनवतो? कार्बॉक्सी कार्बॉक्सी हिमोग्लोबिन हा कंपाउंड फॉर्म करतो आणि हा कंपाउंड काय असतो? इरिव्हर्सिबल असतो आणि हा काय असू शकतो? टॉक्सिक असू शकतो. का टॉक्सिक असू शकतो? कारण काय होतं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचं रिटेन्शन हे बॉडीमध्ये होत असतं. अजून कुठली कंडिशन आहे? तर तुमचं H+ जे आहे ते काय असले पाहिजे? H+ जे आहे ते काय असलं पाहिजे? कमी असलं पाहिजे. पी-एच जास्त असला पाहिजे म्हणजेच काय? H+ पण कमी असले पाहिजे. कारण का? आता तिथे अल्कलाईन कंडिशन असायला हवी. ऑक्सिजनचं प्रेशर जास्त असायला सॉरी पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं जास्त असायला
हवं आणि पार्शियल पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड जे आहे ते काय असायला हवं? कमी असायला हवं. ठीक आहे. मग आता आपण ऑक्सिजनसाठी ह्या काय बघितल्या फेव्हरेबल कंडिशन्स बघितल्या. ठीक आहे. त्या ज्या आपण बघितल्या ह्या सगळ्या काय बघितल्या फेव्हरेबल कंडिशन बघितल्या. तर आता आपल्याला अनफेव्हरेबल कंडिशन पण माहीत पाहिजे. अनफेव्हरेबल कंडिशन्स पण माहीत पाहिजे. अनफेव्हरेबल कंडिशन कुठल्या-कुठल्या आहेत? सेम याच्या अपोझिट काय? पीएच कमी असायला पाहिजे, पीएसीओ2 पीएसीओ2 जास्त असायला पाहिजे, पीएओ2 कमी असायला पाहिजे आणि H+ जर जास्त असेल तर काय होणार? तर काय होणार? तुमची जी आहे कंडिशन आपण काय म्हणूया, की अनफेव्हरेबल कंडिशन आहे कशासाठी? ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी. ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी काय आहे? ही अनफेव्हरेबल कंडिशन आहे आणि जो ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व्ह असतो, त्याच्यामध्ये हे काय होतं? राइट साइडला शिफ्ट होतं. ही तुमची नॉर्मल नॉर्मल ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व्ह आहे आणि काय होतं हे? राइट साइडला शिफ्ट होतो. म्हणून याला काय म्हणतो आपण? राइट शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व्ह. ऑक्सी एचबी म्हणजे हिमोग्लोबिन कर्व्ह. हे हे आपण काय म्हणतो या कंडिशनला राइट शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व्ह असं म्हणतो. कधी म्हणतो? जेव्हा कंडिशन ज्या आहेत त्या सगळ्या अनफेव्हरेबलकडे जात असतात. सर्व कंडिशन जेव्हा अनफेव्हरेबलकडे आपल्याला दाखवत असतात, तेव्हा आपण काय म्हणतो? की ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व्ह जो आहे तो काय करतोय? राइट साइडला शिफ्ट करत आहे, असं आपण म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. नेक्स्ट टॉपिक जो आपण बघत आहोत, तो आहे आपला रोल ऑफ नर्व्हस सिस्टम इन रेस्पिरेशन. रेस्पिरेशन जे आहे त्याच्यामध्ये नर्व्हस सिस्टमचा काय रोल आहे? फर्स्ट आपण बघितलं होतं, की जी फ्रेनिक नर्व्ह होती, फ्रेनिक नर्व्ह होती ती काय करत होती आपल्या डायफ्रागमला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी मदत करत होती. कसं कॉन्ट्रॅक्ट करत होती ती? सायक्लिक कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे. सायक्लिक कॉन्ट्रॅक्शन, एक्सायटेशन. फ्रेनिक नर्व्ह काय करते मी तुम्हाला सांगितलेलं, की C1 टू C5 सर्व्हायकल प्लेक्सस पासून फ्रेनिक नर्व्ह जे आहे ते डायफ्रागमला आपल्याला सप्लाय करत असते. आणि डायफ्रागमला सायक्लिक कॉन्ट्रॅक्शन जे करण्याचं काम करत असते आणि एक्साइटमेंट देण्याचं जे काम करत असते, ते फ्रेनिक नर्व्ह ही करत असते. नेक्स्ट आपली जी नर्व्ह आहे, ती आहे ऑप्टिमिस्टिक सेंटर. ठीक आहे. हे जे आहेत ऑप्टिमिस्टिक सेंटर हे कुठं असतं लोकेटेड? ॲट ॲट लोवर पॉन्स. रेस्पिरेशनचे जे सेंटर आहेत, ते सगळे तुमचे एकतर आयदर मेडुलामध्ये प्रेझेंट आहेत किंवा पॉन्ड्समध्ये प्रेझेंट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. रेस्पिरेटरी सेंटर्स जर तुम्हाला विचारले, तर मेडुला आणि पॉन्डमध्ये तुमची रेस्पिरेशनची जी ड्राईव्ह आहे, ती सेंट्रल नर्व्हस सिस्टममध्ये कोण करून हे करतं, कंट्रोल करतं, तर मेडुला आणि पॉन्स हे कंट्रोल करत असतात. त्यामध्ये वेगवेगळे सेंटर्स आहेत. त्या प्रत्येक सेंटर्सला नाव दिले जातं आणि प्रत्येक सेंटरचं एक वेगळं युनिक फंक्शन आहे. तर अॅक्युमुलेटिव्ह सेंटर म्हणून एक सेंटर आहे. ते कुठं असतं? ॲट लोवर पॉन्ड्सला असतं आणि ते काय करतं? स्टिम्युलेट स्टिम्युलेट डीप अँड प्रोलॉन्ग्ड रेस्पिरेशन. जेव्हा तुम्हाला डीप आणि प्रोलॉन्ग रेस्पिरेशनची गरज असते तुमच्या बॉडीला, तेव्हा अपनेस्टिक सेंटर जे आहे ते ॲक्टिव्हेट होतं आणि बॉडीला काय हे करतं, डिमांड देतं, की डीप आणि प्रोलॉन्ग रेस्पिरेशन जे आहे ते करायचं आहे. का का करायला लावतं? कधी-कधी जेव्हा तुमचं हायपॉक्सिया होतं किंवा तुम्ही एखाद्या हाय अल्टिट्यूडच्या ठिकाणी जाता, त्या ठिकाणी काय होतं वातावरणामध्ये जे ऑक्सिजनचे काय हे असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी असतं हाय अल्टिट्यूडमध्ये. म्हणून बॉडीला काय सांगतं जे रिस्पिरेशन जे तुम्ही करताय, जे इन्स्पिरेशन करताय, ते कसं झालं पाहिजे? डीप झालं पाहिजे. प्रोलॉन्ग वेळासाठी झालं पाहिजे. जेणेकरून काय होईल? मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर काय होईल? इनहेल होईल आणि जी बॉडीची जी ऑक्सिजन डिमांड आहे, ती पूर्ण होईल. नंतरचं सेंटर आहे ते आहे न्यूमोटॅक्सिक सेंटर. हे कुठं असतं? ॲट अपर पॉन्स. पॉन्सचा जो आहे, तो लोवर लेव्हलला कोण आहे? अप्नोस्टिक सेंटर आहे आणि अपर लेव्हलला कोण आहे? न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे. हे काय करतं? कंट्रोल पॅटर्न ऑफ रेस्पिरेशन. पॅटर्न ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात. ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणारच आहोत. तर कुठले-कुठले पॅटर्न्स असतात, रेस्पिरेशनचे टाइप्स असतात, कुठले-कुठले फुसुमास रेस्पिरेशन असतात, जायंट स्ट्रोक रेस्पिरेशन्स असतात. हे काय असतात रेस्पिरेशनचे पॅटर्न्स आहेत. आपल्याला वेगवेगळ्या डिसीज कंडिशनमध्ये हे पॅटर्न्स बघायला मिळतात. मग रिमोट सेंटर काय करतं, रेस्पिरेशनचे वेगवेगळे पॅटर्न्सला कंट्रोल करण्यासाठी मदत करतं.
त्यानंतर आहे आपला 4th जो आहे सेंटर आहे आपला तो आहे आपलं सेंट्रल इमो रिसेप्टर्स. ते कुठं असतं? मेडुलामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. सेंट्रल किमो रिसेप्टर्स जे असतात ते मेडुलामध्ये प्रेझेंट असतात. तर याचं काम काय आहे? ठीक आहे. इट रिस्पॉन्ड्स इट रिस्पॉन्ड्स टू केमिकल चेंजेस. फॉर एक्झाम्पल pH, for example pH, and convey message to lungs to change depth and rate of respiration. सेंट्रल किमो रिसेप्टर्स आहेत. किमो म्हटलं तर काय? केमिकलच्या रिलेटेड रिसेप्टर्स जे आहेत, ते कुठे आहेत? मेडुलामध्ये आहेत आणि ते काय करतात? केमिकल चेंजेस जे आहेत, ते लंग्सला सांगतात. जसं की पीएच वाढला असेल, तर काय सांगते की बाबा अल्कलाईन कंडिशन झालेली आहे. आता थोडंसं रेट आणि डेप्थ जे आहे थोडंसं कमी ठेवलं तरी पण चालेल. आणि जसंही पीएच कमी झालं जे ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट झालं, ॲसिडिक झाल्याच्या नंतर काय होणार? मी काय सांगितलं होतं की ॲसिडिक जर झालं, तर ते काय फेव्हरेबल नाहीये. आपल्या ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनच्या बाइंडिंगसाठी फेव्हरेबल नाहीये. मग ते काय म्हणते बाबा पीएच कमी झालेला आहे, ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट झालेलं आहे. थोडंसं तुझा रेट आणि डेप्थ आहे तो रिस्पिरेशनचा तो वाढवा. म्हणजे काय होईल? पीएच काय होणार? बॅलन्स होण्यासाठी मदत होईल. नंतर आपला 5th जो आहे, 5th आपले जे रिसेप्टर्स आहेत ते आहेत पेरिफेरल पेरिफेरल किमोरिसेप्टर्स. पेरिफेरल सेंट्रल आणि पेरिफेरल. ठीक आहे. सेंट्रल आपण अगोदर बघितलं. आता हे पेरिफेरल प्रेझेंट ॲट असं तुमच्या aortic arch and carotid carotid artery. कुठं-कुठं aortic arch आणि carotid artery म्हणजे हे तुमची पेरिफेरल प्रेझेंट असतात आणि ते काय करतात? रिस्पॉन्ड फर्स्ट टू change in pH, PaO2, PaCO2 आणि PaO2. PaO2, pH आणि PaCO2 मध्ये कुठेही काही चेंज झाला, तर फर्स्ट रिस्पॉन्स कोण देत असतं? तर तुमचं पेरिफेरल किमोरिसेप्टर्स जे आहे, तुमचं फर्स्ट रिस्पॉन्स करत असतात. त्याच्यावर डायरेक्ट तुमचा एम-सी-क्यू बनू शकतो, की फर्स्ट रिस्पॉन्स तुमचं कोण देतं? जेव्हा बॉडीमध्ये केमिकल चेंजेस होतात, तेव्हा कुठले रिसेप्टर्स जे आहेत, ते काय करतात? रिस्पिरेशनचे चेंज डिटेक्ट करतात आणि रिस्पॉन्ड करतात. नेक्स्ट आपलं रिसेप्टर्स आहेत ते आहे प्री क्रायो रिसेप्टर्स. प्री क्रायो रिसेप्टर्स हे काय करतात? जेव्हा जेव्हा बॉडी एक्सरसाइज करते, बॉडी जेव्हा एक्सरसाइज करते किंवा फटीग होते, तेव्हा ते ब्रेनला काय सांगतात? ब्रेनला सांगतात काय करायला पाहिजे आपण? व्हेंटिलेशन काय करायला पाहिजे? वाढवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, तेव्हा तुम्ही जोरात तुमचा रेट आणि डेप्थ जो वाढतो इन्स्पिरेशनचा, एक्सपिरेशनचा, जो पूर्ण जो तुमच्या ब्रीथिंगची स्पीड वाढते, ती कुणामुळे वाढते? तर ह्या प्रोप्रिओ रिसेप्टर्समुळे वाढत असतं. ठीक आहे. आतापर्यंत आपण कुठले-कुठले रिसेप्टर्स बघितले? एक बघितले आपण फर्स्ट फ्रेनिक नर्व्ह. फ्रेनिक नर्व्हचं काय काम आहे? डायफ्रागमला सप्लाय करणं आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करवणं. हे पण कसं सायक्लिक मॅनर्समध्ये करवणं. दुसरं म्हणजे आपला अपनॉस्टिक सेंटर ते कुठं असतं? पॉन्ड्सच्या लोअर साइडला. निमोटॅक्सिक सेंटर कुठं असतं? पॉन्ड्सच्या अपर साइडला. लोअर साइडवाला जो अपनॉस्टिक सेंटर आहे तो काय करतो? डीप आणि प्रोलॉन्ग रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प करतो. निमोटॅक्सिक सेंटर आपलं काय करतं? पॅटर्न ऑफ रेस्पिरेशन कंट्रोल करायला मदत करतं. त्यानंतर आपले सेंट्रल किमोरिसेप्टर आणि पेरिफेरल किमोरिसेप्टर असं 2 बघितले होते. सेंट्रल कुठे असतो? मिडलला असतो. पेरिफेरल कुठे असतात? आर्टरीज आणि आर्टिक आर्चला असतात आणि कॅरोटिड आर्टरीला असतात. ठीक आहे. याच्यापैकी फर्स्ट रिस्पॉन्ड कोण करतं? तर पेरिफेरल करतं. त्यानंतर सेंट्रलचं काय बघितलं आपण? ते पीएच काय करतात? जसं पीएच चेंज होतं बॉडीचं, तसं ते लेन्सला सांगतात, की पीएच चेंज झालेला आहे. त्यानुसार तो रिस्पिरेशनची जी स्पीड आहे ती कमी कर किंवा जास्त कर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? प्रोप्रिओरिसेप्टर. प्रोप्रिओरिसेप्टर्स काय करतात? जेव्हा एक्सरसाइज करते बॉडी, तेव्हा काय करतात? त्याचा डेप्थ आणि रेट जे आहे तो वाढवत असतात. ठीक आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टमचा जो आहे आपला, रेस्पिरेटरी सिस्टमबद्दल आपण आता बघत आहोत. ठीक आहे. आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण एनाटॉमी आणि ते सगळं बघितलं होतं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण काय-काय बघितलं? फिजिओलॉजी बघितलंय. त्याच्यानंतर व्हेंटिलेशन
परफ्युजनचा रेशिओ बघितला. त्याच्यानंतर O2 आणि CO2चं ट्रान्सपोर्ट बघितलं. त्याच्यानंतर अजून आपण काय बघितलं, तर काय बघितलं? सेंट्रल नर्व्हस सिस्टमचा जो रोल आहे, नर्व्हस सिस्टमचा रोल आपण बघितला. नर्व्हस सिस्टमचा रोल आपण बघितला. हे आपण आजच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक जर तुम्ही अजून पण केलं तर नक्की लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. कारण शेअर केलं तर तुमच्या मित्रांचं पण काय होणार आहे, नॉलेज वाढणार आहे आणि त्यांना पण नॉलेज मिळणार आहे आणि त्यांनी पण एक्झाम ही क्रॅक करतील. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा आपली जी सीरीज आहे ब्रह्मास्त्र सीरीज. ब्रह्मास्त्र सीरीज अशी चालू राहणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्हीही तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. सर्व मी तुम्हाला बेसिकपासून शिकवत आहे. त्यामुळे जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी पण ही थिअरी क्लासेस जे आहेत ते उपयुक्त ठरणार आहेत आणि त्यानंतर एम-सी-क्यू जे घेणार आहेत, एम-सी-क्यू हे सगळे एक्झाम ओरिएंटेड एम-सी-क्यू मी घेत आहे. त्यामुळे ठीक आहे. आपण आता काय करूयात, आपला थिअरी पार्ट जो आहे तो आजचा संपलेला आहे. ठीक आहे. आजचा एवढं आपण इथे थांबवणार आहोत आणि एम-सी-क्यू जे आहेत आपण इथून आता काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. तर आपला फर्स्ट एम-सी-क्यू आहे मसल्स यूज्ड in muscles used in respiration are all except. फर्स्ट ऑप्शन आहे इंटरनल इंटरकोस्टल मसल, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल, डायफ्रागम आणि स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल. तर हे कुठल्या मसल्स आहेत ज्या रेस्पिरेशनमध्ये यूज होतात. इंटरनल इंटरकोस्टल मसल यूज होते का? होते. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल यूज होते का? तर होते. आणि डायफ्रागम यूज होतं का? तर होतं. स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल यूज होतं का? होतं. इथं ऑप्शन आहे नन ऑफ द अबोव्ह. ठीक आहे. नन ऑफ द अबोव्ह हे आन्सर असणार आहे. कारण का इंटरनल इंटरकोस्टल पण आपल्या मसल यूज होतात, एक्सटर्नल पण यूज होतात, डायफ्रागम पण यूज होतात आणि स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड पण बघितलं आपण की काय आहे, एक ॲक्सेसरी मसल म्हणून यूज होते. इंटरनल ही पण काय आहे, ॲक्सेसरी म्हणून होते आणि ही काय आहे, प्रायमरी आहे आणि ही पण काय आहे, प्रायमरी मसल म्हणून यूज होत असतं. सेकंड क्वेश्चन आहे आपला नॉर्मल रेस्पिरेटरी सेंटर इज स्टिम्युलेटेड बाय. ऑक्सिजनने स्टिम्युलेट होतो का, कार्बन डायऑक्साइडने होतो का, ब्लड पीएचने होतो का, लॅक्टिक ॲसिड होतो? त्याचा आन्सर आहे कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड जे आहे रिस्पॉन्सिबल आहे स्टिम्युलेट करण्यासाठी रेस्पिरेटरी सेंटर्सला. थर्ड क्वेश्चन आहे द प्रायमरी मसल्स ऑफ इन्स्पिरेशन. प्रायमरी मसल्स ऑफ इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशनच्या प्रायमरी मसल आणि इन्स्पिरेशनच्या ॲक्सेसरी मसल. प्रायमरी मसल्स मी काय सांगितलं तुम्हाला, डायफ्रागम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. ॲक्सेसरीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ॲक्सेसरीमध्ये जे आहेत ते आपल्या कुठल्या आहेत, मसल्स आपल्या यूज होत असतात. इन्स्पिरेशनमध्ये तर आपल्याला बघायचं डायफ्रागम आणि एक्सटर्नल कुठं आहे ऑप्शन, डायफ्रागम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. ऑप्शन बी जे आहे ते तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. द कोलॅप्स ऑफ अलोला इज प्रिव्हेंटेड बाय. फर्स्ट ऑप्शन आहे प्लुरल फ्लूइड, सिलिया, म्युकस आणि सर्फॅक्टंट. ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. डी सर्फॅक्टंट. आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की सर्फॅक्टंट काय असतात, लिपिड्स आणि प्रोटीन्स. म्हणजेच लिपिड्स आणि प्रोटीन्स याचं काय असतं, कॉम्बिनेशन असतं. जे काय म्हणतात सर्फॅक्टंट बनवतात. सर्फॅक्टंट कोण बनवतं, तर टाइप 2 अल्व्हिओलार सेल्स जे आहेत ते काय म्हणतात, सर्फॅक्टंट बनवण्याचं काम करत असतात आणि ते काय करतात, अल्व्हिओलाला कोलॅप्स होण्यापासून थांबवत असतात. हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे. ऑप्शन डी करेक्ट आन्सर. अनलाइक रेस्पिरेशन, एक्सपिरेशन इज अ पॅसिव्ह ॲक्ट. ठीक आहे. बिकॉज नो मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन आर इन्व्हॉल्व्ड इन एक्सपिरेशन. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे की एक्सपिरेशन हे पॅसिव्ह आहे कारण त्याच्यामध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन होत नाही. नेक्स्ट बघा, हाऊएव्हर डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. एक्सपिरेशन आहे 2 फॅक्टर्सवर डिपेंड करतं. व्हिच ऑफ द फॉलोइंग आर दिस 2 फॅक्टर. क्वेश्चनचं म्हणणं आहे की एक्सपिरेशन जे आहे 2 फॅक्टरवर डिपेंड करतं. त्यातले कुठले ते 2 फॅक्टर आहेत. ऑप्शन ए आहे द रिकॉइल ऑफ इलास्टिक फायबर्स दॅट विल स्ट्रेच ड्युरिंग द इन्स्पिरेशन अँड द इनवर्ड पुल ऑफ सरफेस टेन्शन ड्यू टू द फिल्म ऑफ अल्व्हिओलार फ्लूइड. काय म्हणताय की रिकॉइल ऑफ इलास्टिक फायबर म्हणजे जे फायबर्स किंवा जे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या कधी इन्स्पिरेशनच्या वेळेस, त्या जेव्हा पुल बॅक होतात, त्या जेव्हा रिकॉइल होतात, त्याच्यामुळे एक होतं म्हणतं एक्सपिरेशन आणि इनवर्ड पुल ऑफ सरफेस टेन्शन ड्यू टू द फिल्म ऑफ अल्व्हिओलार फ्लूइड. अल्व्हिओलार फ्लूइडमध्ये जे काही सरफेस टेन्शन जे क्रिएट झालं होतं, त्याच्यामुळे असं एक इनवर्ड पूल तयार होतो म्हणतो. थोडंसं अल्व्हिओलार जे आहे थोडंसं पिचकल्यासारखं होतं. त्याच्यामुळे पण एक्सपिरेशन हे होत असतं असं ऑप्शन नंबर 1 म्हणतो. ऑप्शन नंबर 2 काय म्हणतो, एक्सपान्शन ऑफ रेस्पिरेटरी मसल दॅट विल कॉन्ट्रॅक्टेड ड्युरिंग इन्स्पिरेशन.
अँड द लॅक ऑफ सरफेस टेन्शन ऑन द अल्व्हेओलार वॉल. तर इथं काय म्हणतं एक्सपान्शन म्हणतं. ठीक आहे. एक्सपान्शन ऑफ रेस्पिरेटरी मसल्स इथं असं म्हणतात. काय म्हणतं एक्सपान्शन ऑफ रेस्पिरेटरी मसल्स असं इथे ऑप्शन बी मध्ये असं म्हणत आहे. तर रेस्पिरेटरी मसल जे आहे ते ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट झाले होते. तसं एक्सपान्शन होत आहे का इथे? आणि ह्या कधी कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या? ड्युरिंग द इन्स्पिरेशन अँड लॅक ऑफ सरफेस टेन्शन इन द अल्व्हेओलार वॉल. 2 फॅक्टर आहेत. फर्स्ट फॅक्टर तर करेक्ट आहे, की कॉन्ट्रॅक्ट झाले होते आणि त्याचं एक्सपान्शन झालं. हा हा फॅक्टर करेक्ट आहे. पण सरफेस टेन्शनचा लॅक हा फॅक्टर करेक्ट नाही. आपल्याला 2 फॅक्टर्स दोन्ही पण फॅक्टर बरोबर पाहिजे. हा फॅक्टर काय आहे? करेक्ट नाही आहे. The negative feedback of expansion fibers used during inspiration and outward pull of surface tension due to surfactant. इथे फर्स्ट जो आहे तो फॅक्टर करेक्ट नाहीये. ठीक आहे. कॉन्फिडन्स अमाउंट ऑफ CO2 इन द ब्लड अँड एअर इन द अल्व्हेओला हे पण नाहीये. ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट आहे. का? कारण रिकॉइल ऑफ इलास्टिक फायबर जे फायबर्स इन्स्पिरेशनच्या वेळेस काय झाले होते? इन्स्पिरेशनच्या वेळेस कॉन्ट्रॅक्ट झाले होते, ते आता काय होतात? रिकॉइल होतात. ठीक आहे. रिकॉइल होतात म्हणजेच काय होणार? रिलॅक्स होतात. रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे काय होतं? एक्सपिरेशन होतं. फर्स्ट फर्स्ट फॅक्टर जो आहे तो करेक्ट आहे. सेकंड फॅक्टर काय म्हणतो? सरफेस टेन्शन. अल्व्हेओलामध्ये सरफेस टेन्शन असतं. सरफेस टेन्शनमुळे होतं का? तर हो होतं. का? कारण तिथे काय असतो? सर्फॅक्टंट जो असतो तो रिस्पॉन्सिबल असतो यासाठी सरफेस टेन्शन क्रिएट करण्यासाठी. म्हणून ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रेस्पिरेटरी कंट्रोल सेंटर्स आर लोकेटेड इन द मिडब्रेन अँड मेडुला, मेडुला अँड पॉन्स, पॉन्स अँड मिडब्रेन, अप्पर स्पायनल कॉर्ड अँड मिडब्रेन. ऑप्शन बी मेडुला आणि पॉन्स करेक्ट आन्सर आहे. मोस्ट O2 इज कॅरिड इन कॉम्बिनेशन विथ आयर्न, HB, RBC आणि वॉटर. तर मी तुम्हाला सांगितलं की O2 आणि CO2 दोघं पण ट्रॅव्हल करतात. ट्रॅव्हल करताना त्यांचे पार्टनर्स असतात, ट्रॅव्हल पार्टनर ते त्यांना आवडतात. तर O2 ला आहे HB कधी 98% O2 आवडतो आणि प्लाझ्मा जो आहे O2 ला प्लाझ्मा जो आहे तो 2% प्लाझ्माच्या डिसॉल्व्ह फॉर्ममध्ये O2 असतो. CO2 मध्ये काय आहे बायकार्बोनेट्स आहे, त्याच्यानंतर HB आहे, त्याच्यानंतर प्लाझ्मा आहे. हे किती आहे 7% आहे, हे किती आहे तुमचं 23% आहे. इकडे तुमचं 70% आहे. ठीक आहे. 70% आहे. तर CO2 70% इकडे HB 98% आणि प्लाझ्मामध्ये 2% म्हणजे ऑप्शन बी HB हे करेक्ट आन्सर येणार आहे. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ब्लड अँड अँड लंग्स. ब्लड आणि लंग्स. ठीक आहे. ऑक्सिजनेशन, एक्स्टर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन टू एक्सपिरेशन. तर ब्लड आणि लंग्समध्ये हा तुमचा लंग्स आहे आणि ब्लड आहे दोघांच्यामध्ये जे होतं त्याला आपण काय म्हणतो? एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणतो आणि जेव्हा ब्लड सेल्स आहे तुमच्या बॉडी सेल्स असतात आणि जेव्हा इथं हे होतं त्याला आपण काय म्हणतो? जेव्हा इथे एक्सचेंज होतं त्याला आपण काय म्हणतो? इंटरनल रेस्पिरेशन असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. म्हणून एक्स्टर्नल रेस्पिरेशन बी करेक्ट आन्सर आहे. The dash is a major muscle responsible for breathing in humans. ऑप्शन ए ट्रॅपेझियस, डायफ्रागम, रेक्टस ॲब्डोमिनॅलिस आणि स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल. तर डायफ्रागम करेक्ट आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की 75% जे आहे ते ब्रीथिंग जे आहे ते कोणामुळे होतं? तर डायफ्रागममुळे होतं आणि 25% जे उरलेलं आहे ते कोणामुळे होतं? तर एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसलने होत असतं. The nurse identifies that the client HB level is decreasing and is concerned about tissue hypoxia. An increase in what diagnostic test result indicate an acceleration in oxygen distribution from hemoglobin. एक नर्स आहे, तिने काय बघितलं की एका क्लायंटचा जो आहे तो HB लेव्हल काय होतोय? कमी होत जात आहे. ठीक आहे. तर तिचं कन्सर्न काय आहे आता की पेशंटला हायपॉक्सिया होणार. ठीक आहे. हे पेशंटनी नर्सनी काय केलंय ओळखून घेतलेलं आहे. नेक्स्ट पार्ट बघा क्वेश्चनचा. अँड इन्क्रीज इन व्हॉट डायग्नोस्टिक टेस्ट? खालीलपैकी कुठली डायग्नोस्टिक टेस्टची व्हॅल्यू जी आहे ती जास्त आली अँड ॲक्सेलरेशन इन ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व्ह फ्रॉम हिमोग्लोबिन. ऑप्शन आहे तुमचा पीएच, ऑप्शन आहे तुमचा PO2, PCO2 आणि HCO3 मायनस. जर पीएच वाढला तर काय होणार आहे तुमचं अल्कलाईन मीडियम तयार होणार आहे. PO2 वाढला तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. ठीक आहे. PCO2 वाढला तर मात्र तुमच्या पेशंटला काय होणार आहे? हायपॉक्सिया होणार आहे. ठीक आहे. आणि HCO3 वाढला म्हणजे काय होणार आहे? अल्कलाईन कंडिशनच तयार होणार आहे. ठीक आहे. HCO3 वाढला म्हणजेच याच्यात अपोझिट काय असतं? H+ असतो. HCO3 वाढला म्हणजे काय होतो? H+ कमी होतो. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये कुठली कंडिशन जी आहे ती हायपॉक्सिया करण्यासाठी कारणीभूत आहे तर ती आहे PCO2 वाढणं. म्हणून काय आहे? ऑप्शन सी PCO2 हे करेक्ट आन्सर आहे. Pneumotaxic center is located at
अप्पर पॉन्स, लोअर पॉन्स, अप्पर मेडुला की लोअर मेडुला. ठीक आहे. निमोटॅक्सिक सेंटर जे आहे, निमोटॅक्सिक सेंटर ते कुठं आहे? अप्पर पॉन्सला आहे. अप्पर पॉन्सला आहे. आणि अॅग्नोस्टिक सेंटर जे आहे, ते कुठं आहे? लोअर पॉन्सला. असं लक्षात ठेवा, हा अप्पर पॉन्स तुमचा, हा तुमचा लोअर पॉन्स. डायग्राम अशी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पी लिहायचं, इथं ए लिहायचं. पी ए निमोटॉक्सिक आणि अॅग्नोस्टिक. अप्पर पॉन्स, लोअर पॉन्स. ठीक आहे. याचा आन्सर काय असणार आहे? निमोटॉक्सिक सेंटर, अप्पर पॉन्स. ऑप्शन ए करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोल ऑफ ऑप्निस्टिक सेंटर इन रेस्पिरेशन. इट कॉन्ट्रॅक्ट कंट्रोल्स पॅटर्न ऑफ रेस्पिरेशन. इट स्टिम्युलेट्स डीप ब्रीथिंग. इट स्टिम्युलेट्स प्रोलॉंग ब्रीथिंग. आणि ऑप्शन बी बोथ सी, बी अँड सी. तर आपण बघितलं होतं की ऑप्निस्टिक सेंटरचं काय काम आहे, जेव्हा बॉडीमध्ये काय होतं, डीप ब्रीथिंगची बॉडीला जेव्हा गरज असते आणि जेव्हा प्रोलॉंग ब्रीथिंगची गरज असते, की फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल दिलं होतं. कुठलं फॉर एक्झाम्पल दिलं होतं? जेव्हा आपल्याला हाय अल्टिट्यूडला आपण जातो. ठीक आहे. हाय अल्टिट्यूडला आपण जेव्हा जातो, तेव्हा काय होतं, ऑप्निस्टिक सेंटर ॲक्टिव्ह होत असतं. आणि ऑप्शन डी, बी आणि सी करेक्ट आन्सर आहे. मॅक्सिमम अमाउंट ऑफ CO2 ट्रान्सपोर्टेड विथ CO2चं मॅक्सिमम जे ट्रान्सपोर्टेशन होतं ते कशामुळे होतं? बायकार्बोनेट्समुळे होतं. त्याच्यानंतर कशामध्ये होतं? H2 सोबत होतं. आणि त्याच्यानंतर कशामध्ये होतं? प्लाझ्मामध्ये डिसॉल्व्ह फॉर्ममध्ये होतं 7%, इथं होतं 23% आणि इथं होतं 73%. म्हणून ऑप्शन ए बायकार्बोनेट करेक्ट आन्सर आहे. हाय व्हेंटिलेशन परफ्युरेशन रेशिओ इज सीन इन. हाय व्हेंटिलेशन परफ्युजन म्हणजे काय? तर तुमचा अल्व्हेओलायमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण ही तुमची ब्लड व्हेसल आहे, तिथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून आन्सर, ठीक आहे. आन्सर काय येणार आहे? न्यूमोथोरॅक्स, सिव्हिअर ARDS, अ, म्युकस प्लग इन अल्व्हेओलाई आणि पल्मोनरी एम्बोलिझम. ऑप्शन डी काय आहे? पल्मोनरी एम्बोलिझम आहे. आणि जर तुमच्या कुठेतरी व्हेसलमध्ये काय झालंय? एम्बोलस अडकलेला आहे. त्यामुळे काय होतं? हाय व्हेंटिलेशन परफ्युजन हे होत आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲक्सेसरी रेस्पिरेटरी मसल? खालीलपैकी कुठली जी आहे ती काय आहे? एक ॲक्सेसरी मसल नाहीये. स्टर्नोक्लेडोमास्टर ॲक्सेसरी आहे का? तर हो आहे. एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल आहे का? तर नाही आहे. पेक्टोरल्स आहे का? तर हो आहे. अब्डोमिनल्स आहे का? तर हो आहे. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर आपण थिअरी आणि MCQ हे दोन्ही आजच्या याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपण काय करणार आहोत? पुन्हा भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. नेक्स्ट एपिसोडमध्ये त्याच्यामध्ये मी रेस्पिरेटरी सिस्टममध्येच आपण बघणार आहोत. आपण रेस्पिरेटरी सिस्टम अजून आपले 3 ते 3 ते 4 एपिसोड 3 ते 4 एपिसोड जे आहेत आपले रेस्पिरेटरी सिस्टममध्ये होणार आहेत. त्यामुळं जी पूर्ण प्लेलिस्ट आहे, ती तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. आपले जे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स हे चॅनल आहे, हे आपण YouTubeवर आहोतच. आपण WhatsApp, Instagram, Telegram आणि Facebook ह्या याच्यामध्ये पण सोशल मीडिया चॅनलवर पण आपण आहोत. इथे पण आपल्याला रेग्युलर अपडेट येत असतात. तुम्हाला WhatsApp चॅनलवर तुमचे दररोज तिथे क्विज जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर Instagramवर तुम्हाला क्वेशन्स, त्याच्यानंतर इमेज बेस्ड क्वेशन्स, त्याच्यानंतर जे व्हॅकन्सी अलर्ट आहे, ते तुम्हाला Instagramवर येत असतात. आणि Telegramवर सुद्धा तुमचे जे क्विज कॉम्पिटिशन वगैरे होत असतात. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे. आणि मित्रांना तुमच्या व्हिडिओ शेअर करायचा. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन टॉपिक सोबत. थँक यू.